22व्या श्लोकापासून शुद्ध भक्तीचं वर्णन आहे. 22वा, 23वा, 24वा श्लोक, 25वा श्लोक आणि पुढे पण हे शुद्ध भक्तीचंच वर्णन चालू आहे आता. तर 26वा श्लोक खूप महत्वाचा होता, ज्यामध्ये आपण चर्चा केली की भगवंतांना जर कोणी केवळ एक पान, फूल, फळ किंवा पाणी थोडस जरी अर्पण केलं, परंतु ते जर भक्तिभावाने अर्पण केलं तर काय होईल, भगवंत त्याचा स्वीकार करतात. तर देवतांची जी अर्चना आहे त्यामध्ये आणि भगवंतांची जी सेवा आहे, भक्ती आहे, यामध्ये फरक असा की जर देवतांची जर अर्चना जर व्यवस्थित करायची असेल तर त्यासाठी आपल्याला फार मोठे मोठे विस्तृत असे यज्ञ करावे लागतात आणि खूप खूप त्याचे किचकट नियम असतात. हम्म. तर त्यासाठी खूप सारे शुद्ध आणि पारंगत असे अं, जे हे आहेत, पुजारी किंवा पुरोहित ते लागतात. खूप खूप अं, नंतर भरपूर तूप लागतं, किलो किलोनी तूप लागतं यज्ञामध्ये टाकण्यासाठी. आणि अशा बरेचशा गोष्टी, कठीण गोष्टी जे आहेत, त्याचे जे सामग्री असते यज्ञ सामग्री, ती पण काही जमवणं खूप सोपी नाहीये. हम्म. तर असे यज्ञ सगळे करण्यासाठी भरपूर अं, एक प्रकारचा त्रासच म्हणता येईल, किंवा एक प्रकारचं कठीणता ही लागते जर आपल्याला यज्ञ करायचे असतील तर वेगवेगळ्या देवतांसाठी. परंतु कृष्णाची जी अर्चना आहे ती फार सोपी आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम, या चार गोष्टी सगळ्या, ते तर खरं तर भगवंतांनी एकेरी सांगितलंय. हम्म. एकेरी म्हणजे काय? भगवंतांनी पत्राणी, पुष्पाणी, फलानी असं नाही म्हटलंय. एकच पत्र दिलं तरी चालेल, एकच पान दिलं तरी चालेल, एकच फूल दिलं तरी चालेल, एकच फळ दिलं तरी चालेल, किंवा थोडसच पाणी दिलं तरी चालेल. आणि भगवंत हे पण नाही म्हणत आहे की तुम्ही सगळं काही मला द्या, या चार पैकी काही, चार पैकी एक दिलं तरी चालेल. हम्म. तर अशा प्रकारे भगवान कृष्णांची जी सेवा आहे ती खूप सोपी आहे आणि खूपच सहज सुलभ अशी आहे. परंतु बाकीची देवतांची पूजा अर्चना करणे किंवा ज्ञान यज्ञ करणे हे फार कठीण गोष्टी आहेत. तर भगवंतांची खरी इच्छा काय आहे त्यांच्या भक्तांकडून? भगवंतांची इच्छा आहे की भगवंत तर मुख्यतः भक्तांची जी भक्ती आहे त्याचं आस्वादन करायची इच्छा असते. भक्त जे काही देतात त्याच्या मागे जो भक्ती भाव असतो तो भगवंत स्वीकारतात. म्हणून या श्लोकामध्ये भगवंतांनी भक्ती हा शब्द दोनदा वापरला आहे, कारण त्याच्यावर त्यांना थोडा जोर द्यायचा आहे. तर देवतागण ते तुम्ही त्यांना काय देता याच्यानुसार प्रसन्न होतात, परंतु भगवंत जे आहेत, कृष्ण जे आहेत, हे तुम्ही कुठल्या भावाने देतात त्याने प्रसन्न होतात. कृष्ण जे आहेत हे बघत नाही तुम्ही त्यांना काय देत आहात, अर्थात नॉनव्हेज वगैरे नाही देऊ शकत, परंतु जो भक्ती भाव आहे त्याने भगवंत प्रसन्न होतात. हम्म. तर एक जे भक्त आहेत, खरे भक्त, ते केवळ या सगळे जे पदार्थ आहेत, फूल, फळ, पाणी किंवा पान, केवळ या गोष्टीच भगवंतांना भक्तिभावाने अर्पण करत नाही, तर खरा भक्त तर त्यांचं जीवनच भगवंतांना अर्पण करत. हम्म. त्यांचं जे पूर्ण जीवन आहे तेच भगवंतांच्या सेवेवर आधारित असतं. खऱ्या भक्तांचं जीवन, भगवंतांची सेवा करणेच हेच त्यांचं जीवन असतं. अशा प्रकारे भक्त काय करतात, आपलं जीवनच अर्पण करतात. हम्म. तर त्यामुळे हा भक्तीचा जो एक अं, घटक आहे, जे भक्तीचे जे एक भगवंत, भक्तीचं जे हे एक भावना आहे,
ही केवळ काही वस्तू भगवंतांना अर्पण करण्याच्या वेळेस, असं नाही की केवळ भगवंतांना आम्ही काहीतरी अर्पण, त्यावेळेसच भक्ती भावना येते. परंतु भक्ताच्या संपूर्ण जीवन काळामध्येच भगवंतांविषयी जी भक्ती आहे, ती भक्तिभाव जो आहे तो नेहमीच त्यांच्या जीवन काळामध्ये असतो. आणि त्याद्वारेच ते सगळे त्यांचं जे जीवन आहे ते व्यतीत करत असतात. हम्म. तर जे काही बगीचा आहे, हम्म, त्याच्यामध्ये काही धान्य उगवले जातात, बगीचा किंवा शेत, अं, प- काही भाज्या उगवल्या जातात, फळं उगवले जातात, फुलं उगवले जातात. हम्म. आणि अं, त्या सगळ्या गोष्टी ते भगवंतांसाठीच करतात. त्याच्यामध्ये जे भक्तीचं पाणी आहे ते टाकलं जातं. हम्म. नंतर भक्तिभावानेच ते फुलं तोडले जातात, भक्तिभावानेच भाज्या, किंवा धान्य एकत्र करून त्यांचा स्वयंपाक केला जातो. आणि शेवटी या सगळ्या गोष्टी भगवंतांना अर्पण केल्या जातात. आणि कृष्ण काय म्हणतात? ते म्हणतात की अश्नामी, म्हणजे अशा प्रकारचे भक्तिभावाने दिलेले जे घटक आहेत, पदार्थ आहेत, ते भगवंत स्वीकार करतात. तर भगवंत जे आहेत हे तर पूर्ण काम आहेत, आत्माराम आहेत. त्यांना कधी भूक लागत नाही, त्यांच्या इच्छा नेहमीच पूर्ण होत असतात. तर त्यांना कुठल्याच गोष्टीची काही गरज नाहीये. पण जो भक्त भक्तिभावाने त्यांना अं, स्वयंपाक करून, हं, किंवा त्यांना काहीतरी असंच, फळ फूल पान काही पण अर्पण करतो, तेव्हा भगवंतांना भूक लागते. तर ही भूक पदार्थासाठी नसते, परंतु त्यांच्या भक्तीसाठी असते. हं. तर अशा प्रकारे हा जो श्लोक आहे, हं, आणि 14वा श्लोक आणि 22वा श्लोक, हे सगळे श्लोक भक्तीचा जो प्रगत स्तर आहे त्याचं वर्णन करत आहेत. हं. तर एकदा एक आर्य समाजी शिलप्रभुपादांकडे आले आणि त्यांनी शिलप्रभुपादांना म्हटले, स्वामीजी, मला नाही वाटत की भगवंत काही खात असतील. हं? भगवंत कुठे काय खाणार आहे? ते तर आत्मसंतुष्ट आहेत. तर तुम्ही कशाला उगीच भगवंतांना काही नैवेद्य वगैरे दाखवता? तर ब्रह्म जे आहे ते तर पूर्णपणे निराकार आहे, त्याला कुठे अर्पण करायचं असतं काही? तर स्वामीजी, तुम्हाला खरोखर वाटतं का भगवंत खातील म्हणून तुम्ही काय दिलेलं? तर प्रभुपाद त्यांना म्हटले, निक्षून सांगितलं प्रभुपादांनी, की हे आर्य समाजी, कृष्ण सांगतात आहे 9व्या अध्यायामध्ये की मी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अष्टामी. अष्टामीचा शब्दशः अर्थ आहे मी खातो. हं? आणि भगवंत म्हणतात आहे की मी खातो, आणि तुम्ही तुम्ही म्हणताय की भगवंत खात नाही. तर आता मी कोणावर विश्वास ठेवा? प्रभुपादांनी त्यांना विचार, मी भगवंतांवर विश्वास ठेवू की तुमच्यासारख्या लोफरवर विश्वास ठेवू? असं प्रभुपादांनी त्यांना म्हटलं. तर भगवंतांवर विश्वास ठेवायचा की अशा व्यक्तींवर विश्वास ठेवायचा? हा एक प्रभुपद म्हटले असं. तर भगवंत म्हणतात आहे स्वतः की मी खातो, तर आपण भगवंतांना विश्वास ठेवून त्याच्यावर आपण हे समजू शकतो की भगवंत खातात. हं? तर जो काही आपण भोग भगवंतांना रोज अर्पण करतो तो त्याचा स्वीकार भगवंत करतात. हं? तर अशा प्रकारे हा श्लोक होता. या श्लोकवर कोणाला काही प्रश्न आहेत? 26वा श्लोक, त्याच्यावर काही प्रश्न आहेत? किंवा, कारण मागच्या वेळेस मला थोडी घाई होती त्यामुळे मी लवकर संपवला, प्रश्न घेऊ शकलो नाही. तर आता हा काही कोणाचे प्रश्न असेल तर थोडा त्याचा विचार करू शकतो. नसेल तर आपण मग पुढे जाऊ. ठीक आहे, तर कोणाचा काही प्रश्न नाहीये. तर आता आपण हा जो पुढचा श्लोक आहे, तर पुढचा श्लोक, आता हा श्लोक शुद्ध भक्तीचा श्लोक होता, परंतु हा जो पुढचा श्लोक आहे तो त्याचा एक स्तर खालचा श्लोक आहे, तो म्हणजे निष्काम कर्मयोग, त्याचा श्लोक आहे.
26वा श्लोक शुद्ध भक्तीचा श्लोक होता, परंतु 27वा श्लोक आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या मते हा श्लोक आहे हा निष्काम कर्मयोगाचा श्लोक आहे. म्हणजे जो व्यक्ती भगवंतांवर तेवढी भक्ती जागृत करू शकत नाही त्यांच्यासाठी एक स्तर खालचा भगवंतांनी दिलेला आहे. तर आपण त्याचा आता उच्चारण करूया. यत् करोषि सॉरी यत् करोषि यदश्नासि यत्करोषि यत्नासि यज्जुहोषि ददासि यज्जुहोषि ददासि ददासि यत् कौन्तेय यत्तपस्यसि यत्तपस्यसि कौन्तेय कौन्तेय पुरुषदर्पणम् तत्पुरुषत्वमदर्पणम्. हरे कृष्ण. भाषण हरे कृष्ण. वाच. हे कोणते तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. तर प्रभुमध्ये म्हणतात खूप महत्वाचा अंतराचा श्लोक आहे आणि प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये ही पहिली ओळ पण फार फार एकदम प्रभावकारी आहे. प्रभुपादांनी एक खूप मोठा संदेश किंवा आदेश आपल्याला दिलेला आहे. प्रभुपाद म्हणतात की प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की त्याने आपलं जीवन अशा प्रकारे घडवावं ज्याद्वारे तो भगवान कृष्णांना एकही क्षण देखील विसरू शकणार नाही. तर ही खूप महत्वाची ओळ आहे की आपलं जीवन अशा प्रकारे आपण बनवलं पाहिजे, घडवलं पाहिजे की ज्याद्वारे आपण एक क्षण देखील कृष्णाला विसरणार नाही. कारण असा एक श्लोक आहे, स्मर्तव्यम तत सतत विष्णू विस्मर्तव्यम न जातुचित सर्व निषेधास्यु एतयोरेव किंकरः. सगळे जे वेगळे नियम आहेत त्यांचा मुख्य उद्देश काय आहे की आपण नेहमी भगवंतांचं स्मरण करावं. तर सगळ्यात मोठा नियम काय आहे? सगळ्यात मोठे 2 नियम आहेत. एक आहे सदैव विष्णूंचं स्मरण करणे किंवा कृष्णाचं स्मरण करणे आणि कधीही कृष्णाला न विसरणे. हे 2च सगळ्यात महत्वाचे नियम आहेत. बाकी सगळे जे नियम आहेत ते या 2 नियमांसाठी बनवलेले आहेत आणि त्यामुळे एतयोरेव किंकरः बाकीचे सगळे नियम हे या मुख्य 2 नियमांचे सेवक आहेत. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्तवतव्यन जातुचित. नेहमी भगवान विष्णूंचं स्मरण करणे, त्यांना कधी आपलं जे दैनंदिन जीवन आहे तर त्याच्या प्रकारे आपण ज्याद्वारे आपण नेहमी कृष्ण भावना भावित राहू शकू अशी आपण एक व्यवस्था आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. तर त्याच्या प्रकारे आपला जे संसार आहे, आपलं जे गृहस्थ जीवन आहे, आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे नातलग आहेत किंवा आपला जो व्यवसाय आहे, या सगळ्या गोष्टी आपली जी कर्तव्य आहेत ती अशा प्रकारे केली पाहिजे की ज्याद्वारे आपल्याला नेहमी कृष्णाचं स्मरण होईल, त्यांचं विस्मरण होणार नाही. तर प्रत्येकाला काही ना काही काम करावं लागतं त्याचं शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी, आहे की नाही? प्रत्येकाला काही ना काही कामं करावं लागतात. कृष्ण देखील म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने म्हटलं की काम कोणत्याही व्यक्ती स्वतःचे शरीर देखील सांभाळू शकत नाही. तर काम करणं आवश्यक आहे. कोणीच कार्य केल्या विना राहू शकत नाही. परंतु इथे कृष्ण म्हणतात आहे की आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी कार्य केलं पाहिजे. नंतर जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही खाणं आवश्यक आहे. तर म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? भगवंतांचा प्रसाद ग्रहण केला पाहिजे, कृष्ण प्रसाद ग्रहण केला पाहिजे. नंतर एक प्रत्येक सुजाण सुसंस्कृत नागरिकाचं हे कर्तव्य आहे की काही ना काही धार्मिक कृत्य केले पाहिजे. इथे कृष्ण म्हणतात की हे सगळे जे धार्मिक कृत्य आहे हे प्रसादासाठी कर आणि याला म्हणतात अर्चना. नंतर प्रत्येकामध्ये दान देण्याची देखील प्रवृत्ती असते. कृष्ण म्हणतात हे दान माझ्यासाठी दे, ददासियत, जे काही दान तू देत आहे ते मला दे. आणि अशा प्रकारे
प्रभुपाद तात्पर्यामध्ये आपल्याकडे कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी वापरलं पाहिजे. आता हे अधिक धन हरे कोणाला असं कृष्णा वाटतं प्रभूजी, तुमचा आमच्याकडे? आवाज कट होतोय. हरे कृष्णा, हरे कृष्ण. आवाज आता कट येतोय? होतोय प्रभूजी. आवाज कट होतोय, आवाज कट होतो मधोमध. आता येतोय का? कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे. आता येतोय आवाज? हो, येतो येतो प्रभूजी, पण मधून मधून कट होतो. कट होतोय. हम्म. मागचं काय ऐकलं तुम्ही आतापर्यंत? शेवटचा मुद्दा कुठला ऐकलाय? दान 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 हे माझ्यासाठी द्या. हा. जे काही दान देता तुम्ही ते माझ्यासाठी दान दिलं पाहिजे. हा. प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात आहे की जे काही आपल्याकडे अधिक धन असेल ते आपण कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी वापरलं पाहिजे. तर ही एक थोडी मजेदार गोष्ट आहे की कोणाला असं वाटतच नाही पण की आमच्याकडे अधिक धन आहे म्हणून, है की नाही? प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे कमीच आहे, जेवढं असेल तेवढं कमीच असं वाटत असत. त्यामुळे आपण अधिक धनाची वाट न बघता आपल्याकडे जे काही धन आहे त्याचा काही हिस्सा हा भगवंतांच्या सेवेसाठी वापरला पाहिजे. कारण आपल्याला मला तरी नाही वाटत असं कोणाला वाटतं की आमच्याकडे खूप अधिक धन आहे, है की नाही? प्रत्येकाला वाटतं अरे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, याच्यासाठी पैसे नाही त्याच्यासाठी पैसे नाही, प्रत्येकालाच असं वाटतं, बरोबर ना? कोणालाच वाटत नाही आमच्याकडे खूप धन आहे म्हणून. तर म्हणून आपल्या संपत्तीचा थोडा जो हिस्सा आहे, कमीत कमी 10% राधेश्याम प्रभू म्हणतात तो आपण भगवंतांच्या सेवेसाठी दान केला पाहिजे. भगवंतांच्या भक्ती कार्यांसाठी तो दान केला पाहिजे असे राधेश्याम प्रभूंनी सांगितलेलं आहे. नंतर पुढे प्रभुपाद म्हणतात की आजकाल खूप सगळे लोक हे ध्यान धारणेकडे भरपूर त्यांचा झुकाव आहे, परंतु ही जी ध्यान धारणा आहे ही कलियुगामध्ये शक्य नाही. पण त्यामुळे त्याच्या ऐवजी काय केलं पाहिजे की प्रत्येकाने कृष्णावर 24 तास ध्यान केलं पाहिजे. आणि हे ध्यान कसं केलं पाहिजे? नेहमी हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, त्यांच्या माळांवर जप करून. जर कोणी असं ध्यान करेल कृष्णाचं जप करून तर नक्कीच त्याला तो सगळ्यात मोठा योगी आहे, तो सगळ्यात मोठा ध्यानकर्ता आहे आणि त्याला त्याचे चांगले जे आध्यात्मिक प्रगती आहे ती त्याची फार लवकर होईल. जसं 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे भगवंत सांगत आहेत की जे काही तू करत आहेस हे अर्जुना ते सगळं मला अर्पण कर. तर या सगळ्यांचा सार काय आहे की जे काही आपण करतो ते भगवंतांना अर्पण करणे यालाच कर्मयोग म्हणतात. तर बरेच लोक जे आहेत भौतिकवादी लोक, त्यांना कर्मयोग म्हणजे काय वाटतं की कर्मयोग म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं काहीही आपण कार्य करत असू ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे कर्मयोग. परंतु हा अर्थ नाहीये कर्मयोगाचा. कर्मयोग, योग म्हणजे जोडणे. कोणाशी जोडणे? भगवंतांशी भगवंताची. जोडणे, त्याला योग म्हणतात. तर जर आपण कार्य केली ती भगवंतांच्या जोडून कार्य केली तरच तो कर्मयोग होतो. केवळ आपलं कार्य प्रामाणिकपणे करणे याला कर्मयोग नाही म्हणत, त्याला कर्म म्हटले जाते. परंतु कर्मयोग म्हणजे भगवंतांशी जोडून कर्म करणे त्याला कर्मयोग म्हटले जाते. तर हा जो श्लोक आहे हा आहे निष्काम कर्मयोगीचा योगाचा श्लोक. हा भक्ती योगीचा श्लोक नाही आहे, हा निष्काम कर्मयोगीचा श्लोक आहे. तर निष्काम कर्मयोग्यांचं लक्षण काय आहे की जे कार्य ते करतात त्याच्याशी आसक्त असतात. जर कोणी शिंपी असेल तर तो म्हणतो मी शिवणकामच करू शकतो. जर कोणी स्वयंपाकी असेल तर ते म्हणेल की मी केवळ स्वयंपाकच करू शकतो. तर अशा आपल्या कामाशी
ते फार फार आसक्त असतं. तर त्यासाठी अशा लोकांसाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, ठीक आहे तुम्ही तुमचं काम बदलू नका, तुम्ही जे कार्य करत आहात ते करत राहा, परंतु ते माझ्यासाठी करा. म्हणून ते हा श्लोक बोलत आहे. कृष्ण जे आहेत हा श्लोक त्यांच्यासाठी बोलत आहे की ठीक आहे तुम्ही जे काही कार्य करत असाल ते कार्य करत राहा, परंतु तुम्ही ते मला अर्पण करा. तर पहिले तुम्ही तुमचं कार्य करा तुमच्या स्वभावानुसार, आणि नंतर त्याचं जे फळ आहे ते तुम्ही मला अर्पण करा, असं कृष्ण सांगत आहेत. त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात. परंतु भक्ती जी आहे ही वेगळी आहे निष्काम कर्मयोगापासून. जरी दोघांसाठी पण प्रभुपादांनी कधी कधी भक्ती हा शब्द वापरला आहे, पण त्याच्यामध्ये एक थोडा सूक्ष्म फरक आहे. भक्ती आणि निष्काम कर्मामध्ये फरक काय आहे की निष्काम कर्मयोगी जे असतात ते पहिले त्यांच्या आवडीचं कार्य करतात आणि नंतर त्याचे फळ भगवंतांना ते अर्पण करतात. स्वतःसाठी ते काहीच फळ ठेवत नाहीत. परंतु भक्तियोगी काय करतात की पहिले भगवंतांना शरण जातात आणि गुरु आणि कृष्ण यांच्या आदेशानुसार कार्य करतात. आणि त्याच्यामध्ये त्यांचं कार्य आणि त्यांचं जे फळ आहे दोन्ही भगवंतांना अर्पण, त्याच्यामध्ये काही फरक करत नाही. सगळं काही केवळ कृष्णांसाठीच केलं जातं. तर निष्काम कर्मयोगी जो आहे हा कार्य स्वतःच्या स्वभावानुसार कार्य करतो आणि त्याची फळं भगवंतांना अर्पण करतो. परंतु भक्तियोगी जो आहे हा कार्य देखील भगवंतांच्या किंवा गुरूंच्या आदेशानुसारच करतो आणि त्याची फळं तर साहजिकच भगवंतांना अर्पण. तर हा फरक आहे निष्काम कर्मयोगी आणि भक्तियोग्यांमध्ये. शिल प्रभुपादांनी 1974 साली मायापूरमध्ये एक प्रवचन दिलं होतं. तर त्या प्रवचनामध्ये शिल प्रभुपाद म्हटले की कृष्ण जे आहेत ते परमहंसांसाठी आहेत आणि मुनींसाठी आहेत. जे खूप खूप प्रगत आहेत त्यांच्यासाठी कृष्ण आहेत. तर योग म्हणजे संपर्क करणे आणि भक्ती योग म्हणजे कृष्णाशी प्रत्यक्ष रूपाने संपर्क करणे किंवा भगवंताशी प्रत्यक्ष रूपाने संपर्क करणे, याला भक्ती योग म्हणतात. परंतु ज्या दुसऱ्या योग पद्धती आहेत या प्रत्यक्ष रूपाने कृष्णाशी संबंधित नाही आहेत, त्या अप्रत्यक्ष रूपा कृष्णाशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ जेव्हा कर्मयोग असतो तेव्हा तो भेसळयुक्त असतो, शुद्ध भक्ती नसते ती. कारण व्यक्तीची कर्मासाठी आसक्ती असते, तो शुद्ध नाहीये. तर कर्मयोग म्हणजे काय, हा श्लोक प्रभुपादांनी हा श्लोक म्हटला, यत् करोषि यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. प्रभुपाद म्हणतात की सुरुवातीला व्यक्ती शुद्ध भक्तीचा मार्ग स्वीकार करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी कर्मयोग हा सांगितला गेलेला आहे. कारण त्याला शुद्ध भक्तीचा स्तर तो लगेच चढू शकत नाही, म्हणून कर्मयोग सांगितलेला आहे. तर या जगामध्ये लोक जे आहेत ते वेगवेगळ्या कार्यांमध्ये त्यांची रुची असते. कोणाला हे करायचं असतं, कोणाला ते करायचं असतं, कोणाला काही ना काही, प्रत्येकाचं काही ना काही कार्यासाठी आसक्ती असते. त्यामुळे कृष्ण त्यांना म्हणतात ठीक आहे तुम्हाला जे कार्य करायचे तुम्ही करा, परंतु तुम्ही जे काय करत आहात ते मला अर्पण करा. तर अशा प्रकारे कर्मयोग कसा होतो, कुरुष्व तन्मदर्पणम. कृष्ण म्हणतात ते तुम्ही मला द्या. तर कृष्ण काय म्हणत आहेत, ठीक आहे तुम्हाला जे काय करायचे तुम्ही करत राहा, तुम्ही तुमच्या व्यवसायाशी तुम्ही आसक्त आहात, ठीक आहे करत राहा तुमचा व्यवसाय, परंतु त्याद्वारे जे पैसे कमवाल, तुमच्या व्यवसायाद्वारे तुम्ही जे पैसे कमवाल ते तुम्ही मला अर्पण करा. याला कर्मयोग असं म्हटलं. तर तुम्ही काही पण कार्य करत असाल ते चालेल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु त्याचं जे फळ आहे ते तुम्ही मला द्या, असं कृष्ण म्हणतात. तर हा झाला निष्काम कर्मयोग. आणि जो 26वा अध्याय होता तो शुद्ध भक्ती योग होता. ठीक आहे, तर आता आपण 28वा श्लोक घेऊया. शुभाशुभ फल एवं शुभाशुभ फलमेवं मोक्षसे कर्म बंधनैः मोक्षसे कर्मबन्धने
संन्यास योग युक्तात्मा संन्यास योग युक्तात्मा मुक्तो मामुपैष्यसि. विमुक्तो तो मुक्त उपयक्षति. भाषांतर. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु. आवाज. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलापासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाचा काय परिणाम आहे तो समजून सांगितलेला आहे. ठीक आहे, मागच्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलं निष्काम कर्मयोग कसा करायचा, आता त्याचा काय परिणाम होईल हे कृष्णाने सांगितलेलं आहे. तर जे कोणी कृष्ण भावनेमध्ये कार्य करतात आणि ते एक अधिकाऱ्यांच्या, उच्चतर अधिकाऱ्यांच्या का म्हणजे जसे गुरुजन आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे कार्य करतात, त्याला प्रभुपाद म्हणतात युक्त किंवा युक्त वैराग्य असं म्हणतात. तर श्रील रूप गोस्वामींनी हा एक सुंदर श्लोक सांगितला आहे. अनासक्तस्य विषयान यथार्हम उपयुञ्जतः निर्बंधे कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते. तर भक्तिरसामध्ये हा श्लोक येतो. त्यामध्ये रूप गोस्वामी म्हणतात की जोपर्यंत आपण भौतिक जगामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला काही कार्य करावे लागणार. कार्य तर आपण सोडू शकत नाही, काम करणं सोडू शकत नाही. परंतु जर आपण असे कार्य केल्यानंतर त्याचे जर फळ आपण कृष्णाला दिले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते. तर असा व्यक्ती देखील एक संन्यासारखाच आहे. कारण प्रत्येक इच्छा काय असते, मी जे काही काम केलं त्याचे फळ मला भोगायला मिळायला पाहिजे. अरे मी इतकी मेहनत केली तर त्याचे पैसे मला भोगायचे आहेत. अरे मी इतकं काम केलं तर त्याचं जे यश आहे ते मला भोगायचं असतं. अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जो व्यक्ती ते यश, ते संपत्ती, तो धन आणि त्याद्वारे अजून काय जे काय प्राप्त होईल तो जर भगवंतांना अर्पण करत असेल तर त्याला देखील वैरागी असं म्हटलं जातं. आणि हा वैरागी शब्द जो आहे हा काही केवळ ब्रह्मचारी आणि संन्यासांसाठी नसून किंवा वानप्रस्थांसाठी नसून जे कोणी स्त्री किंवा पुरुष अशा चेतनेमध्ये कार्य करतात की हे जे कार्य आहे त्याचे फळ आम्ही भगवंतांना अर्पण करणार, तर ते संन्यासासारखेच आहेत, ते वैरागीच आहेत. पुरुष असो स्त्री असो कुठल्याही आश्रमामध्ये असो अशा व्यक्तींना वैरागी म्हटले जाते. आणि असे जे कार्य आहे त्याद्वारे आपल्या हृदयाचा जो आरसा आहे तो स्वच्छ होतो आणि कार्यकर्ता जो आहे हा हळूहळू आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये त्याची प्रगती होते आणि शेवटी तो पूर्णपणे भगवंतांच्या शरणागतीच्या स्तरावर येऊन पोहोचतो. म्हणजे तो आता भक्तीच्या स्तरावर येऊन पोहोचतो, भक्ती योगाच्या स्तरावर येऊन. तर हळूहळू निष्काम कर्मयोग केल्याने व्यक्तीची प्रगती होऊन तो भक्ती योगाच्या स्तरावर येतो आणि त्यामध्ये शेवटी भक्तीच्या स्तरावर आला त्याची मुक्ती होते. आणि कुठल्या प्रकारची मुक्ती आहे ती देखील सांगितलेली आहे की त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होत नाही. त्याची काय ब्रह्ममध्ये तो विलीन होत नाही, परंतु तो भगवंतांच्या धामामध्ये प्रवेश करतो. माम उपेशसी म्हणजे भगवंत म्हणतात आहे की ते तो व्यक्ती माझ्याकडे येतो, परत माझ्या धामात परत येतो. तर पाच प्रकारच्या मुक्ती आहेत. सालोक्य, साष्टी, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य. त्या 5 प्रकारचे मुक्ती आहेत. सालोक्य म्हणजे भगवंतांसोबत त्यांच्याच ग्रहावर राहणे, वैकुंठ जगतामध्ये राहणे, याला सालोक्य म्हणतात. साष्टी म्हणजे भगवंतांसारखंच ऐश्वर्य प्राप्त करणे. सामिप्य म्हणजे भगवंतांच्या निकट सहवासात राहणे. सारूप्य म्हणजे भगवंतांसारखंच रूप धारण करणे. आणि सायुज्य म्हणजे भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे. तर यापैकी जे पाचवा आहे, पाचवी जी मुक्ती आहे सायुज्य मुक्ती, त्याचा भक्त कधीच स्वीकार करत नाही. परंतु कधी कधी भक्त दुसऱ्या 4 ज्या मुक्ती आहेत त्यांचा स्वीकार करतात. आणि अशा प्रकारे जे भक्त नेहमी
भगवंतांच्या आदेशानुसार ज्यांनी त्यांचं जीवन जगलं आहे त्यांना भगवत धामामध्ये जाण्याची संधी प्राप्त होते आणि ते प्रत्यक्ष रूपाने भगवंतांच्या संघामध्ये ते तिथे भगवंतांची सेवा करतात. तर अशा प्रकारे खरा संन्यासी कोण याची व्याख्या प्रभुपाद पुढच्या परिच्छेदामध्ये देत आहेत की ज्या व्यक्तीमध्ये भगवंतांना शरणागत होण्यापेक्षा अजून दुसरं कुठलीच इच्छा नसते, कुठलीच रुची नसते, त्यांना संन्यासी असे म्हटले जाते. तर संन्यास केवळ कपडे घालून होत नाही किंवा दंडा धरून होत नाही, परंतु ही जी मानसिकता आहे की मला भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच कार्य करायचं आहे, त्याला संन्यास म्हटले जाते. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य न करता केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणे, त्याला खरा संन्यास म्हटले जाते. तर अशा व्यक्ती जो आहे तो नेहमी स्वतःला भगवंतांचा सेवक म्हणून स्वीकार करतो आणि भगवंतांवर नेहमी अवलंबून असतो. त्यामुळे जे काही कार्य तो करतो ते केवळ भगवंतांच्या सेवेसाठी असतं. आणि अशा प्रकारे असा व्यक्ती जे भौतिक सकाम कर्म आहे किंवा जे वैदिक नीती नियम आहेत किंवा कर्तव्य आहेत त्याच्याकडे जास्त तो लक्ष पण देत नाही. जे साधारण व्यक्ती आहेत त्यांना वैदिक शास्त्रांचे वेगवेगळे नियम पालन करणं फार गरजेचं आहे. वैदिक शास्त्रामध्ये प्रत्येकासाठी काही ना काही कर्तव्य नेमून दिलेली आहेत आणि साधारण व्यक्तीसाठी अशी कर्तव्यांचं पालन करणे फार फार गरजेचं आहे. परंतु जो शुद्ध भक्त आहे तो पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहे, त्यांना असे कार्य करणे त्यांना कंपल्सरी नाहीये. वैदिक शास्त्रामध्ये जी कार्य सांगितलेली आहेत, कर्तव्य सांगितलेली आहेत, अशी कर्तव्य करणे त्यांना कंपल्सरी नाहीये. पण त्याची इच्छा असेल तर तो करेल. शुद्ध भक्तासाठी सांगतोय आपण. शुद्ध भक्तांची इच्छा असेल तर ते करतील, नाही तर नाही करणार. कधी कधी ते अशा वेगवेगळ्या कार्यांच्या विरुद्ध पण जाऊ शकतात आणि असं वाटतं की ते विरुद्ध जात आहेत, पण तो ते खरं तथ्य नसतं. कारण की भगवंतांच्या आदेशानुसार ते पालन करतात आणि भगवंतांचा आदेश पालन करणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. तर जे लोक भगवंतांचा आदेश पालन करत नाही त्यांच्यासाठी वेगवेगळी कर्तव्य दिलेली आहेत, पण जे जण प्रत्यक्ष भगवंतांचेच आदेश पालन करत आहेत त्यांच्यासाठी असे कर्तव्य माफ असतात. उदाहरणार्थ जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस हे जे द्रोणाचार्य आहे याचा वधच होत नव्हता. कारण की द्रोणाचार्यामध्ये इतकी शक्ती होती आणि ते या सगळ्या पांडवांचे गुरु होते. तर गुरु सगळ्या पांडवांना त्यांनी शिक्षण दिलं होतं. ते कसे पांडवांना पांडव त्यांना कसे मारू शकत होते? ते मारूच शकत नव्हते कोणी द्रोणाचार्यांना. तर शेवटी कृष्णाला वाटलं की आता एकच उपाय आहे की द्रोणाचार्यांना थोडं कूटनीती करायची. अप्रत्यक्ष रूपाने एका अप्रत्यक्ष रूपाने किंवा काहीतरी युक्तीने मारणं आवश्यक आहे. शक्तीने आपण मारू नाही शकत. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तर कृष्णांनी म्हटलं युधिष्ठिराला, जे सत्यवादी होते, धर्मपरायण, कधीच खोटं नाही बोलायचे, असे युधिष्ठिरांना म्हटलं जाऊन की तू सांग की अश्वत्थामा हतो भूत्वा, तू सांग द्रोणाचार्यांना की अश्वत्थामा वध झाला. युधिष्ठिर म्हटले नाही नाही, असं कसं म्हणणार आहे? अश्वत्थामा तर जिवंत आहे. अश्वत्थामा तर जिवंत आहे, तो मेला म्हणून कसं सांगणार? तर कृष्णाने काय केलं? कृष्णाने भीमाला की तू एक हत्ती घेऊन ये आणि त्या हत्तीला कृष्णाने नाव दिलं अश्वत्थामा आणि म्हटलं भीमाला आता याला मार, तर त्या हत्तीचा वध कर. तर भीमाने त्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध केला आणि नंतर युधिष्ठिरला सांगितलं आता जाऊन तू सांग, म्हणजे तू जे बोलतोय ते खोटं पण नाही ठरणार. तर युधिष्ठिराने फार एकदम म्हणजे नाईलाजाने किंवा अनिच्छेने त्याने म्हटलं द्रोणाचार्यांना जाऊन की अश्वत्थामा हतो भूत्वा नरो वा कुंजरो वा, नर अश्वत्थामा किंवा हत्ती अश्वत्थामा यापैकी कोणाचा तरी मृत्यू झालाय.
तर तो नरो वा कुंजरोच्या वेळेस कृष्णाने शंख वाजवला. ते काही द्रोणाचार्यांना व्यवस्थित ऐकू नाही आलं. तर अशा वेळेस आता नंतर मग द्रोणाचार्यांनी आपले सगळे ते इतके उदास झाले की अश्वत्थामाचा वध झाला ऐकून की द्रोणाचार्यांनी सगळे शस्त्र त्यागले आणि त्यानंतर दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्याचा वध देखील केला. तर परंतु युधिष्ठिर महाराजांचा जो रथ आहे हा नेहमी जमिनीच्या वरती असायचा. तर लोक काय म्हणतात की युधिष्ठिर महाराजांनी खोटं बोलल्यामुळे तो त्यांचा रथ जो आहे हा जमिनीवर आला, परंतु हे चुकीचं आहे. हा चुकीचा समज आहे. युधिष्ठिर महाराजांनी खोटं बोलायला, कृष्णाच्या सांगण्यावरून खोटं बोलायला त्यांनी कतरले ते, आणि म्हणून त्यांचा रथ खाली आला, हे एक सत्य आहे. तर कृष्णाने जर खोटं बोलायला सांगितलं तर आपण खोटं पण बोलायला तयार असलो पाहिजे. असं नाही की सत्यवादी राजा हरिश्चंद्र बनायचा प्रत्येक वेळेस. जर कृष्ण म्हणतात की तू खोटं बोल तर खोटं बोलणं आवश्यक आहे, कारण कृष्ण परम सत्य आहेत. जे कृष्ण सांगतात ते खरं सत्य आहे. बाकीचे सगळे तर सापेक्ष सत्य आहेत, पण कृष्ण जे आहेत हे निरपेक्ष सत्य आहे. तर साधारणतः जे भक्त आहेत हे कधी जे वैदिक नियम आहेत त्याचं कधीच उल्लंघन करत नाहीत. परंतु जर कृष्णाच्या सेवेसाठी किंवा कृष्ण भक्तीसाठी जर याचं करायची गरज पडली किंवा कृष्णाच्या गुरुच्या आदेशानुसार हे करायची गरज पडली तर भक्त जरूर करतील, त्यामध्ये ते मागे पुढे पाहणार नाही. तर असं त्यामुळे भक्तांचे जे कार्य आहेत हे खूप बुद्धिमान लोकांना देखील समजून येत नाहीत. बरेचसे बुद्धिमान लोक जे आहेत ते देखील भ्रमित होतात भक्तांचे कार्य बघून. तर त्यामुळे असं चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे, तार वाक्य वैष्णवेर क्रिया मुद्रा विज्ञेना भुंजाय. वैष्णवांच्या ज्या क्रिया आहेत त्या साधारण व्यक्तींना समजू शकत नाहीत. तर जो व्यक्ती पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहे आणि नेहमी भगवंतांची सेवा कशी करावी याचे योजना आखत आहे, असे व्यक्ती जे आहेत ते पूर्णपणे मुक्त असतात. आत्ताच्या वर्तमान जन्मामध्ये पण ते मुक्त असतात आणि या जन्मानंतर म्हणजे तेव्हा त्यांचा मृत्यू होईल त्यानंतर ते भगवंतांच्या धामामध्ये परत जातात. ही भगवंतांनी शाश्वती दिलेली आहे. अशा प्रकारे जे भक्त आहेत, शुद्ध भक्त, हे भौतिकवाद्यांचा जो तिरस्कार आहे किंवा त्यांनी जो एक त्यांना जे एक निंदा केली जाते भौतिकवादी व्यक्तींद्वारे, याद्वारे कृष्ण भक्त कधीच प्रभावित होत नाही. ते केवळ कृष्ण काय सांगतील किंवा गुरु काय सांगतील त्याच आदेशांचं पालन करतात. ते निंदक काय म्हणतील त्याच्याकडे ते लक्ष देत नाही. तर असा भक्तांचा हा स्वभाव आहे. म्हणून भक्तांचे कार्य सगळ्यांना समजू शकत नाहीत. भक्तांचे कार्य फार गूढ असतात. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात की जो व्यक्ती म्हणजे निष्काम कर्मयोगी जो मागच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे, तो व्यक्ती केवळ मुक्तच होत नाही परंतु त्याला विमुक्ती प्राप्त होते. म्हणजे विशिष्ट रूपेण मुक्ती, म्हणजे ते भगवंतांच्या धामामध्ये येऊन भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न होतात. तर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की जो हा श्लोक आहे 28वा श्लोक, तर अशा प्रकारची जो भक्ती करतो त्याचा परिणाम काय आहे. जो व्यक्ती पूर्णपणे कार्य भगवंतांना अर्पण करतो आणि भगवंतांच्या आदेशाचं पालन करतो, तो व्यक्ती त्यांची जी बंधनं आहेत भौतिक कार्यांची बंधनं त्यापासून मुक्त होतो. आणि तो केवळ मुक्तच होत नाही तर तो विमुक्त होतो. विमुक्त म्हणजे विशिष्ट रूपेण मुक्त, म्हणजे तो भगवंतांच्या धामात परत जातो. अशा प्रकारे असा व्यक्ती जो हा विशेष आहे आणि तो मुक्त होऊन भगवंतांच्या जवळ येऊन भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो, म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करतो. आहेत फार आहेत. नारायण परा सर्वे कुतशन स्वर्गापवर्ग नरकेशु अल्यार्थ दर्शिन.
शिवजी सांगतात 6व्या स्कंधामध्ये की जे नारायणांचे भक्त आहेत, कृष्णाचे भक्त आहेत, हे त्यांच्यासाठी स्वर्ग असो किंवा नरक असो किंवा मुक्ती असो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा हे भौतिक जग असो, या सगळ्या गोष्टी त्यांना तुल्य समान असतात. तर त्यांना भक्तांना काहीच फरक पडत नाही. नरकामध्ये जावं लागेल किंवा स्वर्गामध्ये जावं लागेल किंवा भगवत धामामध्ये जावं लागेल किंवा पृथ्वी तलावर जावं लागेल, भक्तांना काही फरक पडत नाही. ते सगळ्या सगळ्या गोष्टींना भगवंतांची सेवा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी एक संधी म्हणूनच त्याचा स्वीकार करतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आधी सांगितलं होतं की जे कोणी त्यांचे भक्त आहेत त्यांचा भगवंत उद्धार करतात, आणि जे अभक्त आहेत किंवा जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत, असुर आहेत, त्यांना भगवंत त्यांचा नाश करतात. आता असा प्रश्न पडू शकतो की सगळे आत्मे आहेत हे तर भगवंत किंवा वाईट आत्मे आहेत, दोघांनाही भगवंतांनी समान दृष्टीने बघायला नको का? असं कधी कधी वाटतं की जे चांगले आत्मे आहेत त्याच्यावर भगवंत त्यांच्यावर कृपा करतात आणि जे वाईट आत्मे आहेत त्यांचा भगवंत द्वेष करतात, असं कधी कधी कोणाला नाही. वाटू शकतं. तर त्याविषयी पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात. तर आपण 29वा श्लोक वाचूया. समोहम सर्वभूतेषु समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति नो प्रियः न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या हे ये भजन्ति तु मां भजन्ति तु भक्त्या मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मयि ते तेषु चाप्यहम्. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. तर भगवंत इथे सांगतात की ते कधीच पक्षपात करीत नाही, ते कोणाचा द्वेषही करत नाही, आणि ते कोणावर जास्त प्रेम पण करत नाही. ते सगळ्यांसाठी समान भाव राखतात असं भगवंत सांगत आहेत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये प्रश्न उठवतात एक की जो व्यक्ती जर कृष्ण सगळ्यांसाठी समान आहेत, सगळ्यांसाठी समान कृष्ण जर वागणूक देत असते, तर मग जे भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये कृष्ण का जास्त रुची घेतात? तर हे कृष्णाचा पक्षपात नाही का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण प्रभुपाद म्हणतात हे स्वाभाविक आहे. एक जो व्यक्ती आहे हा दुसऱ्या लोकांसाठी भरपूर दान कार्य करत असेल, परंतु त्याचं जे आपले पुत्र आहेत स्वतःचे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची विशेष रुची असते. ते एक निरपेक्ष भावाने व्यक्ती दुसऱ्यांना दान देत असेल, त्यांच्यासाठी त्यांच्या चांगल्यासाठी पण कार्य करत असेल, परंतु जे आपले स्वतःचे पुत्र आहेत त्यावर त्यांचं विशेष प्रेम असतं आणि त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी तो विशेष कार्य करतो, हे स्वाभाविकच आहे. त्याचप्रमाणे भक्त सगळ्या अभक्तांना समान वर्तणूक देतात, परंतु जे भक्त आहेत, स्वतःचे जे भक्त आहेत, त्यांच्यावर स्वाभाविकरित्या जास्त प्रेम करतात. तर सगळ्यांसाठी दानी व्यक्ती दान देत असेल, परंतु जे आपले पुत्र आहेत किंवा आपल्या पुत्री आहेत, आपल्या कन्या आहेत, त्यांच्यासाठी तो अमर्याद व्यवस्था करत असतो. तर अशा भक्तांविषयी इथे प्रभुपाद म्हणतात की असं सांगितलेलं आहे की जे कृष्ण भावनामध्ये नेहमी कार्य करतात, जे नेहमी कृष्ण भावना भावित असतात, अशा व्यक्तींसाठी कृष्ण जे आहेत हे मयि ते तेषु, म्हणजे ते माझ्यामध्ये आहेत
आणि याचा अर्थ काय, कृष्ण म्हणतात ते माझ्या सेवेमध्ये नेहमी, माझ्या विचारांमध्ये, माझ्या सेवेमध्ये नेहमी ते मग्न आहेत आणि स्वाभाविकच मी पण त्यांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये मग्न असतो. तर अशा प्रकारचं जे आदान प्रदान आहे हे भगवंत करतात. तर मुख्य काय आहे, भगवंत जो व्यक्ती त्यांच्याकडे ज्या भावनेने जातो त्याच्याशी त्या भावनेने आदान प्रदान करतात. तर जर व्यक्ती भगवंतांकडे पुण्य कार्य करून काही मागायसाठी गेला तर भगवंत त्याच्याशी आदान प्रदान करतात. कोणी पाप कार्य करून भगवंतांना नाकारलं तर भगवंत त्यांना शिक्षा देतात. परंतु जो कोणी भक्तिभावाने भगवंतांकडे जातो त्यांना भगवंत स्वतःलाच अर्पण करतात. तशा प्रकारे भगवंत जे आहेत, कृष्ण जे आहेत, हे पक्षपात करीत नाही. जो जो ज्या ज्या भावनेने कृष्णाकडे येतो त्यात तो त्या त्या भावने त्या त्या भावनेनुसार भगवंतांचं जे आदान प्रदान आहे त्याची प्राप्ती करतो. तर जे कृष्ण भक्त आहेत ते केवळ भगवंतांचाच विचार करतात आणि ते नेहमी भगवंतांमध्ये मग्न असतात आणि त्यामुळे भगवंत देखील त्यांच्याशी नेहमी आदान प्रदान करत असतात. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम. तशा प्रकारचं जे आदान प्रदान आहे हे भगवंत आणि भक्तांमधलं आहे. तर प्रभुपाद एक सुंदर उदाहरण देत आहेत तात्पर्यामध्ये की जेव्हा एखाद्या सोन्याच्या अंगठीमध्ये जर हिरा सेट केला तर तो खूप सुंदर दिसतो. सोन्याची अंगठी आहे पण त्याच्या हिरा पण सेट केलेला आहे त्या अंगठीमध्ये. तर ते जे त्यांचं जे एक कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर दिसतं. तर अशाद्वारे सोनं पण छान दिसतं आणि तो हिरा पण छान दिसतो. अशा प्रकारचं जे एक कॉम्बिनेशन आहे ते आहे भगवंत आणि त्यांच्या भक्तांचं. तर जेव्हा एक कोणी आत्मा जो आहे हा भगवंतांच्या सेवेशी उन्मुख होतो तेव्हा तो सोन्यासारखा दिसतो आणि भगवंत जे आहे ते तर हिऱ्याप्रमाणे आहेतच. तर अशा प्रकारे भगवंतांचे भक्त आणि त्यांचं भगवंत असं एक जे कॉम्बिनेशन आहे हे फार सुंदर आहे. तर अशा जे जीवात्मे आहेत जे नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न असतात किंवा कृष्ण भावनेमध्ये असतात त्यांना भक्त म्हटले जाते. आणि भगवंत त्या भक्तांवर इतकं प्रेम करतात की ते भक्तांचे भक्त बनतात. तर भक्त जे आहेत ते भगवंतांची भक्ती करतात, भगवंत आहे ते भक्तांची भक्ती करतात, है की नाही. तर भगवंत देखील भक्तांची सेवा करण्यासाठी फार आतुर असतात, कारण भक्त जे आहेत ते पण भगवंतांची सेवा करण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे भगवंत देखील भक्तांची सेवा करण्यासाठी फार आतुर असतात. तर अशा वेळेस भगवंत काय करतात, अर्जुनासारख्या भक्तांचे सारथी देखील बनतात. कारण की अर्जुन सारखे भक्त जे आहेत ते एकदम मोठे शुद्ध भक्त आहेत आणि ते नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये रत असतात. तर भगवंतांना वाटतं अरे मी पण यांची काहीतरी सेवा केली पाहिजे, हे माझी सेवा करतात तर मी असंच कसं काय राहू, मी कसं काय केवळ सेवा स्वीकारणार, मला पण यांची काहीतरी सेवा केली पाहिजे. म्हणून अशा भक्तांसाठी भगवंत काय करतात, स्वतःच त्यांचे सारथी बनतात. किंवा नंद महाराजांचे ते चप्पल उचलतात किंवा गोपिकांचे आदेश पालन करतात. तर अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते भक्तांचे भक्त आहेत. तर हीच आपली वैयक्तिक तत्वज्ञान आहे. हे जे आपलं तत्वज्ञान आहे हे वैयक्तिक तत्वज्ञान आहे. परंतु जे निराकारवाद्यांचं तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये काय, ब्रह्म आणि जीवात्मा यांच्यामध्ये काहीच आदान प्रदान नाही. परंतु जे वैयक्तिक तत्वज्ञान आहे, साकारवाद्यांचं जे तत्वज्ञान, त्यामध्ये भगवंत आणि भक्तांमध्ये अनेक अनेक रूपांनी अनेक अनेक प्रकारे आदान प्रदान होत असतं. तर म्हणून कृष्ण जे आहेत त्यांना एका कल्पवृक्षामध्ये प्रमाणे मानलेलं गेलेलं आहे आणि जे कोणी व्यक्ती त्या कल्पवृक्षाकडून काही पण मागतात त्या गोष्टी त्यांना प्राप्त होतात. भगवंत त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. परंतु तर कोणी भगवंतांकडे जर भौतिक गोष्टी मागितल्या तर भगवंत ते देतात. जर भगवंतांच्या नियमांच्या विरुद्ध कोणी जातात तर भगवंत त्यांना शिक्षा पण देतात. परंतु जे भक्त आहेत
त्यांच्याविषयी भगवंतांचं विशेष प्रेम असतं, त्यांच्यावर भगवंतांची विशेष कृपा असते. तर भगवंताचं हे जे कार्य आहे, हे कर्माचे जे नियम आहेत, प्रकृतीचे जे कर्म आहेत त्याच्या आधिपत्याखाली नसून ते आध्यात्मिक स्तरावर असतात. आणि म्हणून भगवंत आणि भक्त जे आहेत हे नेहमी आध्यात्मिक स्तरावर स्थित असतात. तर भगवंताची जी भक्ती आहे, प्रभुपाद म्हणत आहेत की या भौतिक जगातली नसून ती आध्यात्मिक जगातून आलेली आहे. आणि म्हणून भगवंतांचे आणि भक्तांचे जे सगळे कार्य आहेत हे आध्यात्मिक स्तरातले कार्य आहेत. तर अशा प्रकारे साधारणतः जे आहेत भगवंत हे पक्षपात करत नाहीत, परंतु तरीही स्वाभाविक त्यांचा भक्तांवर विशेष अनुग्रह, भक्तांवर त्यांची विशेष कृपा असते. तर म्हणून कृष्ण जे आहेत त्यांची तुलना केलेली आहे पावसाशी. पाऊस तर सगळीकडे सारखंच पाणी बरसवतात, जो ढग असतात ते सगळीकडे पाऊस सारखाच प्रकारे पाडतात. परंतु जे वृक्ष आहेत ते पावसाचं पाणी शोषून घेतात आणि त्याद्वारे ते वाढतात आणि फळ उत्पन्न करतात. तर काही फळं जे आहेत हे कडू फळ उत्पन्न करतात आणि काही वृक्ष जे आहेत ते गोड फळ उत्पन्न करतात. त्याचा अर्थ असा नाही की पाऊस आहे हा पक्षपाती आहे. जरी पाऊसच एका प्रकारे आपण जर बघितलं तर पाऊसच हा गोड आणि कडू फळांसाठी कारणीभूत आहे, परंतु पाऊस जो आहे हा कारणीभूत नाहीये. खऱ्या अर्थाने पाऊस काही पक्षपाती नाहीये. पाऊस सगळ्यांना सारखंच पाणी देत आहे, परंतु त्या कडू वृक्षाचा कटुता आहे त्याद्वारे तो कडू फळ उत्पन्न करत आहे आणि गोड वृक्षाचा तो गोडवा आहे त्याद्वारे तो गोड फळ उत्पन्न करत आहे. तर पाऊस जो आहे तो समान आहे सगळ्यांसाठी. तर अशाच प्रकारे एका कुठलाही जीवात्मा असो, त्याची काही परिस्थिती असो, परंतु भगवान कृष्ण जे आहेत ते सगळ्यांचं पोषण सारख्याच रूपाने करतात. तर श्रील बलदेव विद्याभूषण भगवंतांचा एक जो मूड आहे, भाव आहे, त्याविषयी वर्णन करत आहे की पहिला जो अर्धा श्लोक आहे, पहिला अर्धा जो श्लोक आहे, पहिला अर्धा की भगवंत म्हणत आहेत की मी पक्षपात करत नाही. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रियः, हा जो पहिला अर्धा भाग आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की तो परमात्माचा भाव आहे. भगवंत परमात्मा रूपाने सांगत आहेत. तर परमात्मा म्हणजे काय? भगवंत सगळ्यांसाठी पाऊस देत आहेत आणि सगळ्यांसाठी जे काही गोष्टी त्यांना लागतात, जसे देवता असो किंवा मनुष्य असो, प्राणी असो किंवा झाड वगैरे असो, या सगळ्यांसाठी भगवंत त्यांना जे काही गरज आहेत त्या सगळ्या गरजा भगवंत त्यांच्या समरूपाने पूर्ण करतात. आणि अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते सगळ्यांसाठी सारखेच आहेत. ते कोणामध्ये काहीच पक्षपात करीत नाही. तर ते एका ढगाप्रमाणे आहेत ज्याद्वारे पाऊस पाडला जातो आणि सगळ्या प्रकारचे जे बिया आहेत त्या सगळ्या प्रकारच्या बियांना पाणी दिलं जातं. आणि अशा प्रकारे भगवंत म्हणतात की माझे कोणीही द्वेषी नाहीये, म्हणजे मी कोणाचा द्वेष करत नाही, मी कोणाला स्वतःचा शत्रू मानत नाही किंवा कोणीही मी कोणावर जास्त विशेष प्रेम देखील करत नाही. तर हा भाव आहे परमात्म्याचा भाव. तो समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति नो प्रियः, हा परमात्मा भाव आहे, सगळ्यांना समान समजणे. नंतर जो दुसरा अर्धा श्लोक आहे त्यामध्ये कृष्ण जे आहेत हे त्यांचा विशेष अनुग्रह जो आहे भक्तांप्रती त्याचं वर्णन करत आहेत. तर जरी सर्वसामान्य रूपाने कृष्ण जे आहेत हे पक्षपाती करत नसले तरीही भक्तांवर त्यांचा विशेष अनुग्रह आहे हे पण तथ्य आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की हा जो दुसरा अर्धा श्लोक आहे त्यामध्ये भगवान जे भगवंतांचं भगवान रूप आहे
कृष्णाचं जे भगवान रूप आहे त्याद्वारे ते बोलत आहेत. पहिल्या अर्ध्यामध्ये ते परमात्म्या रूपाने बोलत आहेत, दुसऱ्या अर्ध्या श्लोकामध्ये ते भगवान रूपाने बोलत आहेत. तर या अध्यायाच्या सुरुवातीला कृष्णांनी सांगितलं होतं की जरी पूर्ण भौतिक जगत आहे हे त्यांच्यामध्ये स्थित आहे, परंतु कृष्ण जे आहेत हे भौतिक जगापासून विलग आहेत. परंतु कृष्ण जे आहे हे जरी भौतिक जगापासून विलग असले, विरक्त असले, तरी ते भक्तांपासून कधीच विलग होत नाही, त्या भक्तांपासून कधीच ते विरक्त होत नाही, ते नेहमी भक्तांसोबत असतात. म्हणून कृष्ण म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम. जे कोणी व्यक्ती ज्या प्रकारे मला शरणागत होतात त्या प्रकारेच मी त्यांना त्यांचे जे गोष्टी आहेत परंतु जे भक्त त्यांच्यासोबत भगवंत जे आहेत हे एकदम वैयक्तिक प्रेमाचं आदान प्रदान करतात. तर म्हणून भगवंतांचं आणि भक्तांचं जे नातं आहे हे भौतिक संबंधापासून वेगळं आहे. भौतिकवादी लोकांचा जो भगवंतांशी संबंध आहे तो वेगळा आहे, परंतु जो भक्तांचा भगवंतांशी संबंध आहे तो वेगळा आहे. भक्तांचा भगवंतांशी काय संबंध आहे? प्रेमाचा संबंध आहे. परंतु भौतिकवादी लोकांचा जो संबंध आहे भगवंतांशी तो केवळ एक न्यूट्रल असा संबंध आहे. म्हणजे त्यांच्यावर भगवंताचा प्रेम देखील नाही आणि भगवंत त्यांचा द्वेष देखील करत नाही, परंतु भक्तांवर त्यांचं विशेष प्रेम असतं, कारण ते भक्तांचं पण विशेष प्रेम असतं, त्यांच्या भक्तांचं पण विशेष प्रेम असतं. म्हणून भगवंत जे आहेत हे भक्तांसाठी एक कल्पवृक्षासारखे नसून भक्तांसाठी जे आहेत हे भगवंत विशेष लक्ष द्यायला तयार आहेत. तर जे भक्तांचा द्वेष करतात त्यांचा भगवंत द्वेष पण करतात. तर भक्तांचा जे कोणी द्वेष करतात त्याचा द्वेष भगवंत पण करतात. एका प्रकारे भगवंत त्यांना पण स्वतःचा शत्रू मानतात. म्हणून जो दुर्योधन आहे त्याला कृष्णाने काय म्हटलं की जे कोणी पांडवांचा द्वेष करत आहेत ते माझाच द्वेष करत आहेत आणि ते माझे शत्रू आहेत, असं भगवंताने म्हटलं. तशा प्रकारे सारांश रूपाने काय सांगायचं तर एक जे अभक्त आहे त्यांच्याविषयी भगवंतांचा जो भाव आहे तो काय आहे, तो प्रेमाचा पण नाही आणि द्वेषाचा पण नाही, परंतु जे भक्त आहेत त्यांच्याविषयी विशेष प्रेमाचा भाव भगवान श्रीकृष्ण ठेवत आहेत. म्हणून कृष्ण जे आहेत ते स्वतः भक्तांचा पालन पोषण करतात आणि स्वतः त्यांची काळजी घेतात. आणि जर आता भक्तांनी काही चुकीची कृत्य केली तर त्याच्याविषयी काय आहे हे त्याच्याविषयी आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूया, 30व्या श्लोकामध्ये. तर हा फार महत्वाचा श्लोक आहे, 30वा पाठांतराचा श्लोक आहे. अपि चेत सुदुराचारो अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः साधुरेव मंतव्यः सम्यग् व्यवसितो हि सः सम्यक् व्यवसितो हि सः. हरे कृष्ण. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. हरे कृष्ण. आता जे भक्त चुका करतात, कुठल्या चुका? सुदुराचार म्हणजे फार मोठे गहन पाप करतात, अशा भक्तांना देखील कृष्ण म्हणतात त्यांना साधू समजले पाहिजे. धक्कादायक आहे ना. कृष्ण काय म्हणत आहेत, जरी भक्तांनी सुदुराचार केला म्हणजे अत्यंत वाईट कृत्य केलं तरी भक्तांना साधूच समजले पाहिजे. तर याचा अर्थ असा नाही की भक्त काही पण कार्य करेल आणि त्यांना आपण साधू म्हणावे. त्यासाठी एक अट भगवंतांनी सांगितली आहे. ती काय अट आहे? जर ते भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित आहेत तर त्यांना साधू समजले पाहिजे.
म्हणजे कधी कधी भक्ती करता करता भक्तांचे अनर्थ देखील बाहेर येतात आणि ते काही चुकीची कार्य करतात. परंतु जर ते भक्तिभावामध्ये पूर्णपणे स्थित असले, भगवंतांच्या भक्तीमध्ये जर पूर्णपणे स्थित असले, तर त्यांना साधू म्हणता येईल. अन्यथा जर त्यांनी भगवंतांची भक्ती सोडून दिली, त्यांना साधू म्हणता येणार नाही. तर म्हणून तात्पर्य फार महत्वाचं आहे. कारण की कधी कधी जे भक्त आहे या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावून त्याचा फायदा घेऊ शकतात. म्हणून या श्लोकाचा आपण गैरफायदा घ्यायला नको. म्हणून उपाय जे आहेत ते फार स्पष्ट करून हे तात्पर्य सांगत आहेत. कधीच असा विचार करायला नको की मी आता भक्त असल्यामुळे कधी काही पण पाप करू शकतो आणि मी साधू आहे, कारण की ते सांगत आहे असं काही. तर म्हणून प्रभुपादांचं तात्पर्य फार काळजीपूर्वक ऐका. प्रभुपाद म्हणतात की सुदृढ हा शब्द आहे, महत्वाचा शब्द आहे आणि तो आपण व्यवस्थितपणे समजला पाहिजे. जेव्हा एक जीव जो बद्ध आहे त्याच्या दोन प्रकारचे कार्य असतात. एक आहे बद्धात्मक कार्य आणि एक आहे त्यांचं स्वरूप कार्य. तर ज्या प्रकारे जर कोणाला प्रत्येकाला आपल्या शरीराचं संरक्षण करणं आणि त्या सामाजिक काही नियम पालन करणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारचे वेगळे वेगळे कार्य करणं देखील आवश्यक आहे. आणि भक्त पण असं वेगवेगळे कार्य करावे लागतात. नोकरी करावी लागते, घरातली काम करावी लागतात, काही काही आपले सरकारसाठी काही गोष्टी आपल्याला जसा कर भरावा त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर हे सगळे बद्ध अवस्थेतले कार्य आहेत आणि अशा कार्यांना बद्ध अवस्थेतले कर्तव्य म्हटले जाते. परंतु याच्या शिवाय प्रत्येक जीवात्म्याला आध्यात्मिक स्तरावर देखील कार्य करावं लागतं. तर आध्यात्मिक स्तराचे कार्य काय आहेत ते म्हणजे कृष्ण भावना भावित कार्य किंवा भगवंतांची भक्ती करणे. तर हे कार्य भगवंताच्या स्वरूप स्थितीनुसार केले जातात, भक्ताच्या स्वरूप स्थितीनुसार केले जातात आणि त्याला भक्ती म्हटले जाते. तर आता प्रभुपाद म्हणतात की कधी कधी बद्ध अवस्थेमध्ये भक्ती कार्य आणि बद्धतेचे कार्य हे एकमेकांना विरुद्ध रूपाने वाहतात. आणि कधी कधी हे दोन्ही कार्य एकत्रितपणे वाहतात. म्हणजे कधी कधी भक्तीचे कार्य, बद्ध स्तराचे कार्य ते एकत्र जाऊ शकतात, एकत्र होऊ शकतात. परंतु कधी कधी भक्तीचे कार्य आणि बद्ध अवस्थेतले जे कर्तव्य आहेत हे एकमेकांशी विरुद्ध दिशेने देखील होऊ शकतात, विरुद्ध होऊ शकतात. तर अशा प्रकारे म्हणतात की म्हणून जे भक्त जे आहेत हे कधीच असे कार्य करत नाहीत की ज्याद्वारे त्यांचं जे पूर्णपणे जे त्यांची पद्धत, त्यांची जी परिस्थिती आहे त्यांना धोकादायक परिस्थितीमध्ये टाकतील असे कार्य ते कधीच करत नाही. तर भक्तांना हे माहिती असतं की त्यांचे कुठले पण कार्य आहे त्याची परिपूर्णता काय आहे, कृष्ण भावनेमध्ये त्यांची कशी प्रगती होते, कृष्ण भावनेच्या साक्षात्कारामध्ये कशी त्यांची प्रगती होते याच्यावर त्यांच्या सर्व कार्यांचे पूर्णत्व अवलंबून आहे. परंतु कधी कधी असं बघितलं जातं की जे भक्त कृष्ण भावनेमध्ये असतात ते अशा प्रकारचे कार्य करतात की जे सामाजिक दृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या ते फार जघन्य असे म्हटले जातात किंवा फार चुकीचे, वाईट असे मानले जातात. परंतु भक्तांचा हा जो एक पतन आहे हे केवळ एक तात्कालिक पतन असतं आणि त्याद्वारे भक्त कधीच अयोग्य होत नाही. तर श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की जरी एका भक्ताचं जरी पतन झालं परंतु जर असा भक्त पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये जर संलग्न असेल तर भगवंत जे आहेत त्यांच्या हृदयामध्ये स्थित आहेत, ते त्यांना शुद्धीकरण करतात आणि त्यांचं जे चुकीचे कार्य आहेत, जे पापमय कार्य आहेत त्याच्यापासून त्यांना भगवंत माफ करतात. तर जे कोणी व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये नेहमी संलग्न असतात त्यांच्या चुकांना भगवंत माफ करतात आणि ते हळूहळू त्यांचं हृदय जे आहे ते शुद्ध करतात. प्रभुपाद पुढे म्हणतात
की हे भौतिक जगातलं जे कल्मश आहेत हे इतके शक्तिशाली आहेत की कधी कधी एखादा योगी जो पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहे तो पण कधी कधी विचलित होतो, परंतु कृष्ण भावना देखील जास्त शक्तिशाली आहे. तर हे जे विचलित होण्याची जी प्रवृत्ती आहे त्यापेक्षा देखील कृष्ण भावना जास्त शक्तिशाली आहे. भौतिक कल्मशांपेक्षा शक्तिशाली कृष्ण भावना आहे. आणि अशा प्रकारे हा जो एक तात्कालिक पतन आहे भक्तांचं, हे लगेच त्याच्यामध्ये सुधारणा केली जाते आणि भक्त जो आहे हा आपल्या पूर्वस्थितीमध्ये येऊन स्थित होतो. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्तिमय जे कार्य आहेत हे नेहमी यशस्वीच असतात. भक्तिमय कार्य कधीच अयशस्वी होत नाही. म्हणून जर भक्तांचा जर कधी कधी जर एक अकस्मात असा त्यांचं जर पतन झालं भक्तांचं, तर अशा वेळेस आपण भक्तांची कधी निंदा केली नाही पाहिजे. जरी ते कधी कधी आदर्श मार्गावरून त्यांचं अकस्मात पतन होत असेल तर आपण त्यांची निंदा करू नये असं या श्लोकामध्ये सांगितले आहे. कारण असे जे अकस्मात जे पतन आहेत भक्तांचे ते हळूहळू बंद होतील आणि जेव्हा भक्त जे आहेत ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतील तेव्हा असे अकस्मात जे पतन आहेत ते पूर्णपणे बंद होतील. म्हणून जे कोणी भक्त कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि जे पूर्णपणे दृढ निश्चयाद्वारे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचं जे उच्चारण करत आहेत ते पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर आहेत असं आपण समजलं पाहिजे. आणि जरी काही चान्सने किंवा काही अकस्मात रीतीने जर त्यांचं पतन जरी झालं असेल, परंतु ते जर भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित असतील तर त्यांना साधुरेव म्हणजे त्यांना साधू व्यक्तीच मानलं पाहिजे. साधू एव हे फार महत्वाचे आहेत. तर जे या शब्दांद्वारे सूचना देत आहेत की जे अकस्मात पतन आहे त्याच्यावर भक्तांची निंदा करू नये, तरी साधू समजावे अशी जी सूचना कृष्ण जे आहेत हे भक्तांना देत आहेत. त्याचा जो हा अजून महत्वाचा आहे. तर भक्तांना त्यांच्या अकस्मात पतनावर जर कोणी त्यांची निंदा करत असेल तर ते भगवंतांचा जो आदेश आहे त्याचे उल्लंघन करीत आहेत आणि त्यामुळे ते खर तर भगवंतांच्या क्रोधाशी पात्र होत आहेत. तर त्यांच्यावर भगवंत राग करतील जर असं कोण्या भक्तांची जर निंदा केली तर. भक्तांचं काय योग्यता आहे की नेहमी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये संलग्न होणे हेच भक्तांची योग्यता आहे. पुढे प्रभुपाद नरसिंह पुराण कोट करत आहे, सांगत आहेत भगवतीच हराव अनन्य चेता भृशमलिनोपी विराजते कलुष छबी कदाचित तिमिर पराभवताम उपैति चंद्र. याचा अर्थ काय आहे की जरी कोणी व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न असेल तरीही कधी कधी तो असं असू शकतं की काही काही चुकीचे कार्य ते करत असतील, परंतु असे कार्य जे आहेत भक्तांचे पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये जे संलग्न आहेत अशा लोकांचे चुकीचे कार्य एखाद्या चंद्रावर जे ठसे आहेत, जसे एखाद्या सस्याप्रमाणे ठसे आहेत तशा ठस्यानुसार त्यांना मानलं गेलं पाहिजे. तर जरी चंद्रावर ठसे असले, डाग असले तरी चंद्र जो आहे त्याचा प्रकाश त्याद्वारे थांबत नाही किंवा चंद्र कुरूप होत नाही. चंद्र तर नेहमी सूर्य, जरी चंद्रावर डाग असते तरी चंद्र सूर्य असतो आणि चंद्राचा प्रकाश नेहमीच शीतल आणि आनंददायी असतो. अशाच प्रकारे जर भक्तांमध्ये कधी कधी अकस्मात अनवधानाने काही चुका होत असतील तर त्या भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या भक्तीमध्ये बाधक ठरत नाहीत आणि त्यांचं जे संतत्व आहे त्याला देखील ते विरोध करत नाहीत. म्हणून तरी भक्त संतच राहतात
आणि भक्त सुंदरच राहतात. तर अशा प्रकारे भक्तांचा कधी थोडंफार पतन जरी झालं एका आदर्श स्तरावरून, तरी त्यांना आपण त्यांची निंदा करू नये, हा फार महत्वाचा संदेश आपल्याला याच्यातून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्याला तर मी सगळ्यांमध्ये दोष आणि प्रत्येकामध्ये दोष बघून त्यांची निंदा करणं हे माझं कर्तव्य आहे, अशी चुकीची धारणा भक्तांमध्ये असते. परंतु अशा लोकांसाठी भगवंत इथे फार एक सूचना देत आहेत, सतर्कतेचा इशारा देत आहेत. भगवंत तर इशारा देत आहेत की तुम्ही असं कधीच करू नये. जे कोणी भक्त भगवंतांची सेवा करत असेल त्यांची निंदा करणं म्हणजे फार चुकीचं कार्य आहे. तर म्हणून आपल्याला फार सतर्क राहणं आवश्यक आहे. जर आपण भक्तांची निंदा केली तर आपण भगवंतांचीच निंदा करत आहोत, आणि जर आपण भक्तांची निंदा केली तर त्याद्वारे आपण भगवंतांना अप्रसन्न करत आहोत, हे आपण समजलं पाहिजे. म्हणून भक्तांची निंदा करणे हे आपल्या भक्तीसाठी फार बाधक आहे, हे फार धोकादायक आहे. पुढच्या परिच्छेदामध्ये प्रभुपाद सांगत आहे, याचा अर्थ असा नाही की भक्त जे आहेत ते भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असले तरी ते कुठलेही वेगवेगळ्या प्रकारचे पापमय कृत्य करू शकतात, असं देखील नाही. तर इथे जे पापमय कृत्य सांगितले आहेत किंवा वाईट कृत्य सांगितले आहेत ते केवळ अकस्मात झालेले कार्य आहेत, मुद्दाम केलेले कार्य नाही आहेत. कधी कधी भौतिक जगाशी इतका गहन संपर्क असतो आपला की कधी कधी भक्तांकडून त्याद्वारे काही चुका अनवधानाने केल्या जातात. तर प्रभुपाद म्हणतात, जो भक्ती आपली काय आहे, भक्ती म्हणजे एक मायादेवीवर जी भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे किंवा जी मोहात टाकणारी शक्ती आहे, त्या शक्तीवर एक युद्ध छेडण्यासारखं आहे. तर जोपर्यंत भक्त जे आहेत ते इतके शक्तिशाली आहेत की ते यशस्वीरित्या मायादेवीशी युद्ध करू शकत आहेत, तोपर्यंत तर ठीक आहे. परंतु कधी कधी भक्त थोडे कमकुवत असतात, आणि जेव्हा त्यांचं भगवंतांच्या या माया शक्तीशी जेव्हा त्यांचं युद्ध चालू असतं तेव्हा कधी कधी त्यांना काय होतं, त्यांना तिथे थोडी इजा होऊ शकते. जर कमकुवत सैनिक असेल तर त्याला कधी कधी इजा होते युद्धामध्ये, आणि अशाद्वारे भक्तांचं कधी कधी अनवधानाने किंवा अकस्मात त्यांचं पतन होऊ शकतं. परंतु जर भक्त त्यांच्या भक्तीमध्ये खूप दृढ असेल, खूप शक्तिशाली असेल, तर अशा प्रकारचे पतन कधीच होणार नाही. तर म्हणून प्रभुपाद पण भक्तांना पण हा इशारा देत आहेत. तर भगवंतांनी अभक्तांना इशारा दिलेला आहे की तुम्ही माझ्या भक्तांची निंदा कधी करू नये, जरी त्यांचं पतन झालं तरी. त्याचप्रमाणे प्रभुपाद आहेत इथे भक्तांना पण इशारा देत आहेत की या श्लोकाचा भक्तांनी गैरफायदा घेऊ नये आणि वाईट पापमय कृत्य भक्तीच्या जोरावर करू नये, आणि असे कृत्य भक्त देखील म्हणू नये. हा होतो 7वा अपराध. सातवा अपराध काय आहे, भक्तीच्या बळावर पाप करणे, त्याला 7वा अपराध म्हणतात. तर भक्ताने असं कधीच समजू नये की मी हरे कृष्णा जप करत आहे, मी भक्ती करत आहे, त्याने सगळे पाप मिटत आहेत, तर मी अजून पाप करायला मुक्त आहे. मी पाप करत राहील आणि ते पाप माफ होत राहतील आणि भक्त मला नेहमी साधू म्हणत जातील, आहे की नाही? किती छान गोष्ट आहे. तर नाही, हा अपराध आहे. तर भक्ताने असा अपराध करू नये. भक्ताने पाप किंवा कधी कधी अचानक त्यांच्याकडून जर काही पाप घडलं किंवा चुकीचे कार्य घडले, तर अशा अकस्मात अनवधानाने केलेल्या चुकीच्या कार्यांना भगवंत तुझे मुद्दाम चुकीचे पापमय कार्य केले जातात आणि असा मनोभाव ठेवून पाप कार्य केले जातात की मी जपाच्या द्वारे या पाप कार्यांना नष्ट करेल आणि परत हे पाप करून त्याला परत नष्ट करेल. अशा चुकीच्या मानसिकतेने जे कोणी पाप कार्य करतात त्यांना संत म्हणता येणार नाही. त्यांना
भगवंत सहजासहजी माफ करणार नाहीत. तर म्हणून ची जी ओळ आहे तात्पर्य ती फार महत्वाची आहे. द्रौपदी म्हणतात जर कोणी सुधारत नसेल तर अशा व्यक्तीला एक प्रगत भक्त मानता येत नाही. म्हणून ते देखील सुधारण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. जे सगळे जे नैतिक मूल्य आहेत ते देखील भक्तांनी पालन करणं फार आवश्यक आहे. तर त्या प्रकारे आपलं जे चारित्र्य आहे 4 नियमांचं पालन करणं, तर याद्वारे आपलं चारित्र्य जे आहे त्याचा सुधारण्याचा प्रयास भक्तांनी केलाच पाहिजे. नाहीतर ते प्रगतिशील भक्त किंवा प्रगत भक्त त्यांना म्हणता येणार नाही. म्हणून हा श्लोक त्याचं स्पष्टीकरण देणं फार फार आवश्यक आहे. तर या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की जर कोणी भक्तीमध्ये दृढ रूपाने संलग्न असेल तर त्याने केलेल्या आकस्मिक केलेल्या चुका किंवा पाप भगवंत त्याला माफ करतात आणि त्याला भक्त म्हणून संबोधतात. परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये इशारा देखील देत आहे की याचा दुरुपयोग करून भक्तांनी मुद्दामून पाप कार्य किंवा अनित कार्य करता कामा नये. तर एक भक्तांचा जो दृढ निश्चय आहे भक्ती करण्याचा, त्याद्वारे कृष्ण जे दृढ निश्चय बघून भक्तांचा उद्धार करतात आणि त्यांचं संरक्षण करतात. जरी कधी कधी भक्त चुकीचे कार्य करत असले तरी भगवंत त्यांचं संरक्षण करतात. तर अशा प्रकारे भक्तांनी पाप कृत्य नाही केले पाहिजे असा विचार करून की मी आता भक्त आहे, मी माझ्या मनोधडक कार्य इच्छानुसार मी काही पण करायला मुक्त आहे. 7वा अपराध न विद्यते तस्य येन शुद्धी. अशा प्रकारची मानसिकता ज्यांची असते त्यांचं जे मन आहे ते कधीच शुद्ध होत नाही. आणि जरी ते यमराजांकडे गेले तरी त्यांची शुद्धी होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे कृष्ण आहेत हे भक्तीच्या शक्तीचं वर्णन करत आहेत, त्याचं कौतुक करत आहेत की भक्तीची किती शक्ती आहे त्याची प्रशंसा करत आहेत. आणि भक्तांविषयी जो त्यांचा एक भाव आहे त्याच्याविषयी देखील कृष्ण सांगत आहे. तर भक्तांवर भगवंतांचा केवढा झुकाव आहे, त्यांच्यावर आवाज येत नाही प्रभूजी. आवाज 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 आवाज. हरे कृष्णा, मी मध्ये लॉगआउट झालो होतो तर शेवटचं काय ऐकलं तुम्ही? भक्तीची शक्ती. हा, तर कृष्णाने इथे भक्तीच्या शक्तीविषयी त्याचा प्रशंसा केलेली आहे आणि त्यांचा भक्तांविषयी कसा झुकाव असतो, एक विशेष त्यांचं भक्तांवर कसं विशेष प्रेम असतं ते देखील भगवंताने इथे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर आता असा प्रश्न येईल की जो सुदुराचारी आहे, ज्याने फार वाईट कार्य केलं आहे, त्याला आपण साधू कसं काय समजू शकतो असा प्रश्न येईल. त्याचं उत्तर आहे पुढच्या श्लोकामध्ये. क्षिप्रम भवति धर्मात्मा क्षिप्रम भवति धर्मात्मा निगच्छति शांति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि
कोन्ते प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति। न मे नश्यति. वाचू का प्रभूजी? हा वाचा. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणतेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हा, तर उत्तर काय आहे की जे भक्त चुकीचे कार्य करतात त्यांना साधू कसं काय म्हटलं जायला पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे की कारण भक्ती केल्यामुळे ते लवकरच साधुतेच्या स्तरावर येतील आणि ते शुद्ध होतील, म्हणून त्यांना साधू समजलं गेलं. जसा कोणी व्यक्ती आहे, जरी त्याचं शरीर धुळीने माखलं असेल, परंतु असा व्यक्ती जर आंघोळ करत असेल तर तो व्यक्ती लवकरच स्वच्छ होईल. म्हणून आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला आपण अस्वच्छ मानू नये, हा सिद्धांत आहे. व्यक्ती आंघोळ करत आहे ना, जरी त्याचं शरीर आतापर्यंत पूर्णपणे स्वच्छ नाहीये सध्या, परंतु तो आंघोळ करत आहे ना, म्हणजे तो लवकरच पूर्णपणे शुद्ध स्वच्छ होणार. त्याच प्रकारे भक्त जे आहेत हे भक्ती करत आहेत ना, ठीक आहे त्यांच्यामध्ये काही दोष असतील, परंतु लवकरच भक्तीच्या जोरावर त्यांच्या सगळ्या दोषांपासून त्यांची मुक्ती होणार आणि ते शुद्ध भक्त बनणार. म्हणून त्यांना साधू म्हटले गेले पाहिजे, हा सिद्धांत आहे. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की याचा आपण गैरसमजूत करून घेतलं नाही पाहिजे. 7व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतात की जे कोणी पापमय कृत्यांमध्ये संलग्न आहेत ते भगवंतांचे भक्त बनू शकत नाही, आणि जे कोणी भगवंतांचे भक्त नाहीये त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे चांगले गुण पण नसतात. तर आता प्रश्न असा असेल, प्रभुपाद म्हणतात की एक जो व्यक्ती आहे जो चुकीच्या कार्यांमध्ये लागलेला आहे अनवधानाने किंवा मुद्दाम, तो शुद्ध भक्त कसा काय असू शकतो? तर हा प्रश्न बरोबर आहे. तर जे दुराचारी लोक आहेत, जसे 7व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे, ते कधीच भक्ती मार्गामध्ये येत नाही आणि त्यांच्यामध्ये कधीच चांगले गुण पण नसतं. तर भक्त कोण आहेत? तर भक्त जे आहेत ते म्हणजे नवविधा भक्तीमध्ये जे संलग्न असतात, ज्या त्यांना भक्त म्हटले जाते आणि ज्याद्वारे त्यांच्या हृदयातले जे सगळे कल्मश आहेत ते सगळे नष्ट होतात. तर अशा भक्ताच्या हृदयाचे सगळे कल्मश नष्ट होऊन ते भगवंतांना आपल्या हृदयामध्ये स्थित करतात आणि त्यांचे जे पाप कल्मश आहेत ते स्वाभाविकच धुतले जातात. जर कोणी भगवंतांचा नेहमी स्मरण करत असेल तर भगवंत त्यांना शुद्ध बनवतातच. तर वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे की जर कोणाचं पतन झालं, त्यांच्या एका उच्च स्थितीवरून जर त्यांचं पतन झालं तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रीतिरिवाज पालन करावे लागतात आणि त्याद्वारे त्यांना स्वतःचं आत्मशुद्धीकरण करावं लागतं. परंतु भक्तीमध्ये हे सगळ्या गोष्टींची गरज नाहीये, कारण जी शुद्ध करण्याची जी पद्धत आहे ती भक्तांच्या हृदयामध्येच असते. भगवंतांचं नेहमी स्मरण करणे आणि भगवंतांची भक्ती करणे हाच शुद्धतेचा सर्वोच्च मार्ग आहे. तर कोणाकडून काही चुका जरी झाल्या किंवा काही पतन जरी झालं तर शुद्ध होण्यासाठी दुसरं काही करायची गरज नाही, केवळ भक्तीलाच चांगल्या प्रकारे करणं हाच एक मार्ग आहे. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या जपाचा उच्चारण, हा जो जप आहे हा विना थांबता नेहमी केला पाहिजे असे भक्तांना अकस्मात पतनांपासून त्यांचं संरक्षण होईल. जे मुद्दामून जाणून बुजून पाप करतात त्यांचं संरक्षण करणं कठीण आहे, पण जे अकस्मात पाप आहेत, अकस्मात केले गेलेले पाप आहेत किंवा अनवधानाने केलेले पाप आहेत त्याच्यापासून
हरे कृष्ण महामंत्राचा जप नियमित करून त्यांचं संरक्षण होईल. आणि अशा प्रकारे जे भक्त आहेत ते नेहमी करता भौतिक कल्मशांपासून मुक्त राहतील. तर आपण अशा प्रकारे याला समजलं पाहिजे. तर मुख्य काय गोष्ट आहे, मुख्य बाब अशी, आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित असलं पाहिजे. भक्ती कधीही सोडली नाही पाहिजे. जरी आपल्याकडून कधी कधी चुकीची कार्य होत असली तरी कुठल्याही परिस्थितीत आपण भक्ती सोडून देता कामा नये. भक्ती नेहमीच करत राहणे. कुठलीही परिस्थिती असो, आपल्याकडून काही चुका जरी झाल्या असतील तरी आपण भक्तीला कधीही सोडू नये, कारण त्याद्वारेच आपलं शुद्धीकरण होणार आहे. जर कोणी असं म्हटलं की मी इतका आजारी आहे की मी त्या औषधच घेऊ शकत नाही, तर हे बरोबर नाही, कारण त्या औषधाद्वारेच त्याचा जो रोग आहे तो दूर होणार आहे. त्याद्वारे कोणी म्हणत असेल की मी इतका पापी आहे की मी भक्ती करू शकत नाही, हे बरोबर नाही, कारण त्या भक्तीद्वारेच व्यक्तीची जी पापमय प्रवृत्ती आहे ती नष्ट होऊ शकणार आहे. तर असे जे भक्त आहेत, जे स्थित आहे भक्तीमध्ये, त्यांचं लवकरच शुद्धीकरण होतं आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांना स्मरण करण्याची जी इच्छा आहे ती त्यांना शुद्ध करते. तर त्यामुळे अशा भक्तांना दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे वैदिक किंवा सामाजिक जे रिच्युअल्स आहेत, नीतिनियम आहेत, प्रायश्चित्त आहे, हे सगळे करायची गरज नाही. भक्ती करणंच पुरेसं आहे. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी या 2 श्लोकांवर, मागचा श्लोक आणि हा श्लोक, याच्यावर फार सुंदर तात्पर्य दिलेलं आहे. त्याच्याविषयी आपण थोडं चर्चा करूया, कारण हे फार महत्त्वाचं आणि भक्तांसाठी खूप आशादायक पण आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर एक संवादाच्या रूपाने तात्पर्य देतात या श्लोकांवर. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, कोणी असा प्रश्न विचारू शकेल, जर कोणाचं वाईट वर्तणूक असेल आणि त्याद्वारे जर कोणाचं जे वर्तणूक आहे ती फार भ्रष्ट अशी वर्तणूक आहे, त्याला आपण साधू कसं काय म्हणू शकतो, असा प्रश्न येईल. त्याचं उत्तर आहे की आपण त्याला साधू समजलं पाहिजे आणि त्याचा साधू म्हणून विचार केला पाहिजे. जर आपण त्या व्यक्तीचा साधू असा विचार नाही केला तर त्यासाठी आपल्याला नकारात्मक परिणामांचा सामना आपल्याला करावा लागेल. तर आपण कसं काय दुराचारी भक्तांना साधू म्हणू शकतो? भगवंत म्हणतात, कारण माझा तसा आदेश आहे, म्हणून तुम्ही दुराचारी भक्तांना देखील साधू म्हणून त्यांना म्हणावे, हा माझा आदेश आहे. तर भगवंतांचा आदेशच सर्व शक्तिशाली आहे. ठीक आहे, आता कोणी म्हणेल की त्याला आपण अर्धवट साधू म्हणू शकतो. जितका तो तुम्हाला तुमची अर्चना करेल तितकं त्याला साधू म्हणता येईल. आणि जर दुसरे प्रकारचे वाईट कार्य करत असेल तर त्याला आपण साधू कसं काय म्हणणार? त्याला साधू नाही म्हणता येणार. तर त्याच्यावर उत्तर भगवंत देत आहेत की शब्द वापरलाय एव, म्हणजे त्याला पूर्णपणे साधूच म्हटलं गेलं पाहिजे. अर्धवट साधू नाही म्हणता येणार, पूर्णपणे साधू म्हटलं गेलं पाहिजे. त्याला असाधू आपण कधी म्हटलं नाही पाहिजे. कारण काय आहे की त्यांनी भक्ती करायचा दृढ निश्चय केलेला आहे, म्हणून त्याला साधू म्हटलं पाहिजे. असा एक दृढ निश्चय असतो. काय दृढ निश्चय असतो? की म्हणजे नरकात जाओ किंवा मला प्राण्यांचा जन्म प्राप्त होऊ. तर भक्तांना जाणीव असते की मी फार पापमय कृत्य करत आहे आणि त्याद्वारे मला नरकात जावं किंवा मला बहुतेक प्राण्यांच्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. असं झालं तरीही मी कधीही कृष्णाची सेवा आणि कृष्णाची भक्ती जी आहे, एकांत सेवा, एकांत भक्ती जी आहे ती कधी सोडणार नाही, असा भक्तांचा दृढ निश्चय असतो. तर असा दृढ निश्चय असल्यामुळे त्याला आपण साधू म्हणू शकतो. पण आता कोणी प्रश्न विचारेल की
हे भगवंता, तुम्ही अशा अधार्मिक व्यक्तीची सेवा का बरं स्वीकार करता? जर कोणाचं हृदय काम, क्रोध किंवा अशा दुसऱ्या दुसऱ्या दोषांनी जर आपलावीत असेल, अशा व्यक्तींची सेवा जर तुम्ही तुम्ही स्वीकारता का? तुम्ही त्याने दिलेलं अन्न किंवा जे पेय आहे त्याचा स्वीकार करता? तर कृष्ण म्हणतात, हो, कारण तो लवकरच शुद्ध होणार म्हणून मी त्याचा स्वीकार करतो. लवकरच तो धर्मात्मा होणार. तर असा याचा अर्थ असा नाही की तो लवकर होणार, परंतु तो लवकरच होणार म्हणजे आत्ताच काही क्षणार्धातच तो शुद्ध होणार असे कृष्ण सांगत आहेत. पुढे कृष्ण म्हणतात की याचा अर्थ काय, की जर भक्त काही चुकीचे कार्य करतात, पापमय कार्य करतात, तर लगेच भक्त जे आहे ते माझं स्मरण करतात. कृष्ण म्हणतात ते माझं स्मरण करतात आणि त्यांना फार पश्चाताप होतो. कारण त्या पश्चातापाच्या अग्नीमुळे तो व्यक्ती धर्मात्मा बनतो. तर असा भक्त विचार करतो, हाय हाय, माझ्यासारखा पतित व्यक्ती या जगात कुठेच नाही. मी भक्तांचा आणि भगवंतांचा जी प्रसिद्धी आहे त्याच्यावर लांछन लावलेलं आहे, माझा धिक्कार असो, अशा भक्तांमध्ये मनोभाव येतो. अशा प्रकारे भक्त फार कठोर पश्चाताप करतात आणि परत परत त्यांना असा पश्चाताप होऊन त्याद्वारे भक्त जो आहे तो शुद्ध होतो आणि त्यांना शाश्वत शांती आणि वैराग्याची प्राप्ती होते. तर हा जो पश्चाताप आहे आणि हा जो त्यांचा भक्ती करण्याचा दृढ निश्चय आहे, त्याद्वारे पतित भक्त जो आहे तो साधू होतो. जरी त्याचा पतन झालं असेल तरी तो साधू होतो, जरी त्याने वाईट कार्य केले असेल तरी तो साधू होतो. का बरे? कारण त्याचा दृढ निश्चय असतो की मी भगवंताची भक्ती कधीच सोडणार नाही, मी नेहमीच भगवंतांची भक्ती करेल, आणि त्याला आपल्या पापमय कृत्यांचा पश्चाताप होत असतो. म्हणून तो भक्त बनतो आणि साधू बनतो, शुद्ध होतो. आता कोणी असा प्रश्न विचारेल की जर तो खरोखर शुद्ध होत असेल आणि धार्मिक बनत असेल, तर अशा व्यक्तींविषयी आपल्याला काही तर्क करायची गरजच नाही, त्याच्याविषयी वाद घालायची गरज नाही. परंतु जो भक्त त्याचं जो असा भक्त आहे आणि त्याचं त्याची जी वर्तणूक आहे, त्याचं जे वर्तन आहे हे फार कटू आहे, आणि त्याचं जे वर्तन आहे हा लगेच तो सोडत पण नाही, त्याला पकडून बसलाय तो, म्हणजे तो कटू वर्तन करतो, चुकीचं वर्तन नेहमी नेहमी करतो. त्याच्याविषयी काय सांगावं? परंतु तरीही कृष्ण जे आहेत ते नेहमी त्यांच्या भक्तांवर प्रेम करतात आणि अशा संशयावर भगवान कृष्ण जे आहेत हे पूर्ण आणि थोड्याशा क्रोधाने सांगतात की हे कौंतेया, तू तू असं घोषित कर की माझा जो भक्त आहे त्याचा कधीच नाश होत नाही. जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याचं पतन कधीच होत नाही, माझ्या भक्ताचा कधीच नाश होणार नाही, असा उद्घोष कृष्णाने अर्जुनाला करायला सांगितलं. तर याद्वारे कृष्ण जे आहेत हे अर्जुनाला प्रोत्साहन देत आहेत. कारण अर्जुन जो आहे हा दुःखाने आणि एका संशयाने ग्रसित झालेला आहे की तो एका कठोर हृदयी व्यक्ती बनलेला आहे, असं अर्जुनाला संशय येत आहे आणि त्याला दुःख होत आहे की मी दुसऱ्यांचा नुकसान करत आहेत, मी दुसऱ्यांचा नाश करत आहेत, असा अर्जुनाला स्वतःविषयी संशय येत आहे. परंतु कृष्ण सांगत आहेत, हे कौंतेया, जर कोणी तुझी निंदा करत आहे की तू किती कठोर हृदयी झालेला आहेस, तू कसा चुकीचं वर्तन करत आहे, असं जर कोणी लोक तुला म्हणतील, तर त्यांच्या सभेमध्ये तू जा आणि मोठमोठे वाद्य, मृदंग आणि करताल घेऊन मोठा आवाज करून तुझे दोन्ही हात तू उठव आणि निर्भय होऊन माझं जे हे प्रॉमिस आहे, माझं हे जे आश्वासन आहे त्याची घोषणा कर की मी कृष्ण
सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवान, आणि जर माझा भक्त जरी त्याने चुकीची कार्य केली तरीही त्याचा नाश कधीच होणार नाही, परंतु लवकरच हा भक्त शुद्ध होऊन यशस्वी होणार, अशी घोषणा तू मोठमोठ्याने वादंत्र्यांसोबत अशी घोषणा कर, असा आदेश कृष्ण अर्जुनाला देत आहेत. तर अशा लोकांचे जे चुकीचा तर्क आहे, अशा उद्घोषाने त्यांचे जे चुकीचे तर्क आहेत ते पूर्णपणे नाश पावतील आणि लवकरच ते त्यांच्या गुरूंचं शरण घेतील, असं श्रीधर स्वामी त्यांच्या भाष्यामध्ये, या श्लोकाच्या भाष्यामध्ये सांगत आहेत. श्रीधर स्वामींचं भाष्य आहे. कधी कधी काही लोक म्हणतील, परंतु कृष्ण स्वतः हा उद्घोष का करत नाहीये, तर ते अर्जुनाला का म्हणतात की तू उद्घोष कर म्हणून, कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती, असं अर्जुनाला काय म्हणतात की तू घोषणा कर म्हणून, स्वतः का नाही घोषणा करत? तर याचं उत्तर आहे की भगवंत पुढे म्हणतात की याच्यावर काहीच संशय नाही की तू माझ्याकडे येशील, कारण हे माझं तुला आश्वासन आहे, कारण तू मला फार फार प्रिय आहे. हे याची घोषणा भगवंतांनी केली ना अर्जुनाला, की भगवंत तू माझ्यासाठी फार फार प्रिय आहे, तू माझ्याकडे जरूर येणार आहेस, अशी घोषणा तर भगवंत स्वतः करत आहेत. तर हा उद्घोष भगवंत स्वतः का करत नाही की हे हरे कृष्ण, स्वतःला म्यूट करा. त्याची गॅलरी आपल्या जागी झाली, गॅलरी आपल्या जागी झालेली बघ ना इथं. हरे कृष्ण, इथून बघ काय ते घाला नाही, ह्याच्यात घाला माताजी तुम्ही करा स्वतःला. तिथं उभा राहून बघ. वनिता माताजी जाऊ दे ना, नाही नाही तो आपल्याला जाऊ नाही देणार, तो नाही आपल्याला जाऊ देणार, कळलं का? हरे तू जाऊ कृष्णा, देणार वनिता नको त्याला. माताजी आवाज म्यूट करा. तर प्रश्न असा आहे की आता यावेळेस कृष्ण का स्वतःच घोषित करत नाहीये की हे कौंतेय की माझे पावणार नाही, असा घोष स्वतः का करत नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की त्यावेळेस कृष्ण असा विचार करत होते की कधी कधी मी माझ्या भक्तांवर इतकं प्रेम होतं आणि त्यांना जर त्यांच्याविषयी जर कोणी चुकीची वागणूक केली तर मी याचा सहन करू शकत नाही. तर त्यासाठी कधी कधी मी स्वतः दिलेलं आश्वासन तोडू शकतो. तर पुढे आपण बघतो की जेव्हा भगवंतांनी कृष्णाने हे युद्धामध्ये कधीच अस्त्र शस्त्र करणार नाही, कधीच शस्त्र नाही असं वचन दिलं होतं. परंतु जेव्हा भीष्मदेव यांनी अर्जुनाचे प्राण संकटात आणले तेव्हा भगवंतांनी रथाचे जे चाक आहे ते उचलून आपला जे आश्वासन आहे ते त्यांनी तोडलं. तर भक्तांचा विषयी जे त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याची जी भावना आहे ती भगवंतांना त्यांच्या आश्वासनांसाठी पेक्षा देखील महत्वाची आहे. म्हणून भक्तांच्या प्रेमापोटी कधी कधी भगवंत आपले आश्वासन देखील, म्हणून भगवंत स्वतः आश्वासन देत नाहीये, परंतु ते अर्जुनाला आश्वासन द्यायला सांगत आहेत. कारण भगवंत स्वतःचं आश्वासन तोडतील परंतु ते आपल्या भक्तांचं आश्वासन कधीच तोडणार नाही, भक्तांचा प्रण कधीच तोडणार नाही. आणि म्हणून त्यांचे दुसऱ्या प्रकारे भीष्मदेव यांचा प्रण होता की मी कृष्णाला त्यांचं आश्वासन तोडायला लावील, हा त्यांचा प्रण पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी स्वतःचं आश्वासन तोडलं. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, कारण की अर्जुन हे कृष्णाचे प्रिय भक्त आहेत आणि त्यांचं आश्वासन कृष्ण कधीच तोडणार नाही. म्हणून ते कृष्ण म्हणत आहेत की हे अर्जुना, तू आश्वासन दे, तू सगळ्यांना आश्वासन दे की माझ्या भक्तांचा नाश कधीच होणार नाही. हरी बोल. किती सुंदर आहे भगवंतांचं हृदय, हे आपल्याला याच्याकडून कळून शकतं, राईट? की भगवंतांचं हृदय किती सुंदर आहे, त्यांची काय भावना आहे, त्यांची आपल्या भक्तांविषयी कशी आसक्ती आणि प्रेम आहे
याची प्रचिती आपल्याला या 2 श्लोकांपासून येते. म्हणून कृष्णासारखे कृपाळू आणि कृष्णासारखे प्रेमळ भगवंत या जगात कुठे असू शकते? कुठेच नाही. कृष्णच सगळ्यात प्रेमळ, कृष्णच सगळ्यात कृपाळू भगवंत आहेत. त्यांच्या विना दुसरे कृपाळू कोणीच नाही. म्हणून उद्धव म्हणतात श्रीमद भागवतामध्ये, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय ददप्य साध्वी लेभे गती धात्री उचितां ततोन्यम तम वा दयालुम शरणम रजेम. उद्धव म्हणतात की कृष्णापेक्षा कृपाळू कोण आहे? ज्यांनी त्यांना मारायला आलेल्या पुतना नावाच्या राक्षसीचा, पण ती आईच्या रूपात आली म्हणून तिचा वध जरी केला, परंतु त्यांना शाश्वत जगतामध्ये भगवत धामामध्ये तिला आईचं पद दिलं, असे भगवंत कृपाळू आहेत. तर यापेक्षा कृपाळू भगवंत कोण आहेत आणि शरण जाण्यायोग्य दुसरा कोण व्यक्ती आहे? अशी कृष्णाची कृपा भावना आहे, अशी जे आहे आपल्या भक्तांवर निस्सीम असं प्रेम आहे. म्हणून आपण कृष्णा सेवा आराधना केली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा कृपाळू, त्यांच्यापेक्षा प्रेमळ भगवंत आपल्याला कुठेच सापडणार नाही. तर हा झाला 31वा श्लोक. तर पुढे 32व्या श्लोकामध्ये कृष्ण जे आहेत ते परत भक्ती मार्गाचे जे प्रशंसा आहे ते 32व्या श्लोकामध्ये करत आहेत परत. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे 32वा. हा पण पाठांतराचा श्लोक आहे. तर 30, 31, 32 हे तिन्ही श्लोक पाठांतराचे आहेत. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः पापयोनः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रो तेऽपि यान्ति परां गतिम्. तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असेल तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. तर आता या श्लोकामध्ये भगवंतांनी भक्तीचा प्रभाव आहे त्याचं वर्णन केलेलं आहे, की कसं भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की त्यामध्ये कधीही उच्च किंवा नीच याच्यामध्ये कधीच भेदाभेद होत नाही, भेदभाव नसतो. उच्च आणि नीचामध्ये कधीच भेदभाव नसतो. तर जेव्हा व्यक्तीचं भौतिक मानसिकता असते त्यामध्ये उच्च नीच असा भेद असतो, परंतु जो भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो तो स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही देशातला असो, गोरा असो, काळा असो, उंच असो किंवा छोटा असो किंवा कुठल्याही जातीमध्ये त्यांचा जन्म झाला असो, तरीही जे कोणी भक्ती करतात त्याच्यामध्ये उच्च आणि नीच असा भेदभाव केला जात नाही. आणि सगळेजण जे भक्तीमध्ये संलग्न आहेत हे भेदभाव न करता सगळेजण सर्वोच्च जे आपलं ध्येय आहे त्यासाठी सगळेजण योग्य आहेत जे कोणी भक्ती करतात. तर श्रीमद भागवत मध्ये प्रभुपाद सांगतात की श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलं आहे की जे चांडाळ आहेत, जे कुत्र्याचं मांस खातात, असे व्यक्ती देखील भगवंतांच्या भक्ताने म्हणून भक्ती करणे आणि शुद्ध भक्तांचं मार्गदर्शन घेणे या दोन गोष्टी इतक्या शक्तिशाली आहेत की त्याद्वारे उच्च आणि नीच वर्गातल्या लोकांमध्ये काहीच फरक उरत नाही आणि अशा प्रकारे कोणीही भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार करू शकतो. तर जो कोणी एकदम साधारण व्यक्ती जरी असेल त्याने जर भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भक्ती केली तर त्यांना देखील सर्वोच्च ध्येय प्राप्त होऊ शकतो. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की 3 गुणांच्या प्रभावानुसार 4 प्रकारचे वर्ग आहेत समाजामध्ये. ब्राह्मण जे आहेत ते पूर्णपणे सत्वगुणात असतात, क्षत्रिय जे आहेत ते पूर्णपणे रजोगुणात असतात आणि नंतर वैश्य जे आहेत किंवा व्यवसायी आहेत ते रजो आणि तमो गुणामध्ये असतात आणि जे शूद्र आहेत हे पूर्णपणे तमो गुणात असतात.
आणि त्यांच्यापेक्षा खालचे आहेत चांडाळ, जे पूर्णपणे पापमय घरात कुटुंबांमध्ये त्यांचा जन्म झालेला असतो. आणि साधारणतः जे नीच कुळात जन्म होतो, ज्यांचा जन्म होतो, त्या व्यक्तींचा सहवास उच्च कुळातले लोक कधीच घेत नाही. परंतु भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की शुद्ध भक्त नीच कुळातल्या लोकांना देखील सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करून देऊ शकतात. आणि ही शक्यता कधी आहे? जेव्हा व्यक्ती भगवंतांचं शरण घेतो. म्हणून इथे शब्द आला आहे व्यपाश्रित्य, म्हणजे जो पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांची शरण घेतो असा व्यक्ती, कुठलाही त्याचं लिंग असो किंवा कुठल्याही जातीपातीचा असो, कुठल्याही देशातला असो, त्यांची शुद्धी होऊ शकते आणि त्यांना भगवंतांचा आश्रय प्राप्त होऊ शकतो. आणि असे जे भक्त आहेत हे मोठे मोठे ज्ञानी आणि योग्यांपेक्षा देखील वरचढ असतात. अशा प्रकारे या श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की सगळ्यात पापी व्यक्ती देखील शुद्ध होऊ शकतात भगवंतांच्या भक्तीमुळे. आणि जे विशेषतः खालच्या कुळामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, खालच्या जातीमध्ये जन्म झालेला आहे, त्यांची देखील शुद्धी होऊ शकते. म्हणून आपल्या परमपूज्य जयपताका महाराज एका लेक्चर मध्ये म्हणतात की कोनो जाती भेद, कोनो भेदाभेद, कोनो धर्मभेद नाही. आपल्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाहीये, कुठल्याही प्रकारचा वर्णभेद नाहीये. सगळ्यांना भक्तीचा अवसर सारखाच उपलब्ध आहे. आणि जे कोणी भक्ती करतात त्यांचा कुठल्याही जातीनुसार त्यांचे कधीही आपण त्याचे कधीही भेद करत नाही, भेदभाव करत नाही. म्हणून आपण बघतो की भक्तीमध्ये आपण येतो तेव्हा आपण भक्तांची कधी जात विचारतच नाही की तुम्ही कुठल्या जातीचे, तुम्ही कुठल्या, याचा विचार कधीच केला जात नाही. एकदा चौपाटी मंदिरामध्ये कृष्णचंद्र प्रभू जे आहेत, फार श्रीमंत, आपल्या सगळ्यांना माहिती असते कृष्णचंद्र प्रभू खूप खूप श्रीमंत भक्त आहेत, जे मफतलाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक आहेत, खूप खूप श्रीमंत. एकदा चौपाटी मंदिरामध्ये, मुंबईच्या चौपाटी मंदिरामध्ये गुरुपूजा चालू होती. तर त्यावेळेस गुरुपूजेच्या मध्ये सगळ्यांनी भक्तांनी बघितलं की कृष्णचंद्र प्रभू हे पण भक्त आहेत आणि त्यांचे जे ड्रायव्हर होते ते पण भक्त होते, ते निश्चित भक्त होते. हे एकमेकांचा हात पकडून नाचत होते. सगळ्या भक्तांना वाटत वाह काय उदाहरण आहे की नाही. साधारणतः आपण बघतो की जर कोणी मालक असेल आणि त्यांचा कोणीतरी नोकर असेल तर ते एकत्र कधी येत नाही. मालकांचा एक स्तर असतो, नोकरांचा वेगळा स्तर असतो, ते एकमेकांना कधी समान मानत नाही. परंतु इथे कृष्णचंद्र प्रभू, कारण ते भक्ती स्तरावर आहेत आणि त्यांचे जे नोकर आहेत, एक प्रकारे जे त्यांचे चालक आहेत, ड्रायव्हर आहेत, ते पण भक्त आहेत. त्यामुळे ते स्वतःला आणि त्यांच्यामध्ये भेदभाव न करता दोघं तर एकत्र भगवंतांच्या कीर्तनामध्ये नृत्य करत आहेत. हे याचं फार सुंदर उदाहरण आहे. त्याच प्रकारे जरी कोणी आजकाल आपण बघतो की समाजामध्ये फार एक तंटा आहे की यांची जात, ही जात, जातीपातीविषयी भरपूर तंटे होत असतात. परंतु भक्त कधी हे बघतच नाही, कोण कुठल्या जातीचा आहे याचा विचारच करत नाही. भक्त तर सगळ्यांना भक्तपाणीच बघतो. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमध्ये देखील द्वेष भावना जरी लोकांमध्ये असली तरी भक्तांमध्ये ही द्वेष भावना नसते. तर ज्या प्रकारे जर पाकिस्तानचे भक्त जर आपल्या घरी आले तर आपण त्यांचं तेवढंच स्वागत करूया, बरोबर ना, कारण ते भक्त आहेत. जरी पाकिस्तान आणि भारतामध्ये कलह आहे, युद्ध आहे, द्वेष आहे, तरीही पाकिस्तानी भक्त आणि भारतीय भक्तांमध्ये कधीच द्वेष होत नाही. आपल्याला माहिती आहे की आता सध्या रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. तर रशिया आणि युक्रेनमध्ये किती मोठा द्वेष भाव आहे, परंतु रशियाचे भक्त आणि युक्रेनचे भक्त मायापूरमध्ये एकत्र आलेत आणि दोघांनी एकमेकांना दंडवत प्रणाम केले, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि दोघांनी एकमेकांसाठी प्रार्थना केली. त्यांच्यामध्ये हा द्वेषभाव नाही किंवा हा कमी दुसऱ्या देशाचा, हा माझ्या देशाचा, असाही त्यांच्यामध्ये भेदभाव नसतो. भक्ती केल्याने कोणी जरी चांडाळाच्या जसे मास, हे जे सगळे फॉरेनर आहेत हे सगळे नीच कुळातले आहेत, चांडाळ आणि म्लेच्छ कुळातले असले
तरीही भक्ती केल्यामुळे त्यांची आता शुद्धी झालेली आहे, त्यांची प्रगती झालेली आहे. म्हणून कोणी आफ्रिका देशातले देखील संन्यासी असले तरी भारतातले ब्राह्मण कुळातले जन्मलेले देखील भक्त त्यांना दंडवत प्रणाम करतात. जरी कोणी स्त्री असले तरीही भक्त त्यांना तितकाच सन्मान देतात, कारण ते भक्त असतात म्हणून त्यांना तेवढाच सन्मान दिला जातो. त्याच्यामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. अशी भक्तीची महिमा आहे. तर म्हणून आपल्याला भक्ती हा जो मार्ग आहे हा परिपूर्ण मार्ग आहे, हित मार्ग आहे. कारण याच्यामध्ये असा भेदभाव, सामाजिक भेदभाव किंवा लैंगिक भेदभाव हा असा भेदभाव कुठेच घडला जात नाही. एक स्त्री तर कधी कधी स्त्रिया म्हणतात की आम्हाला पुरुषांसारखंच सगळं काही अधिकार पाहिजे, परंतु ते भौतिक स्तरावर करणं फार कठीण आहे. परंतु आध्यात्मिक स्तरावर स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठलाच भेदभाव नाही. दोघांना भक्ती करण्याची समान संधी आहे आणि दोघांचीही भक्तीमध्ये समान रूपाने प्रगती होऊ शकते. दोघांनाही भगवत धामाची समान रूपाने प्राप्ती होऊ शकते. ही भक्तीची सुंदरता आहे, हे भक्तीची शक्ती आहे. म्हणून भक्तिपात आणि भगवंत याची काय महानता आहे याचा आपण आज चर्चा केली. आपण आज इथेच विराम देऊया. उद्या आपण हा अध्याय आहे हा पूर्ण करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. ग्रंथ श्रीमद भगवद गीता की जय. श्री कृष्ण भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना. दंडवत प्रणाम. प्रभू हे रेकॉर्डेड अवेलेबल आहेत ना आपल्याकडे? हे सगळेच क्लास रेकॉर्ड केलेले आहेत ना? हो का, आहेत, बऱ्यापैकी आहेत. ज्यावेळेस पासून सुरुवात केली तेव्हापासून आहे. जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून आहेत क्लास. ते टाका ना आपल्या ग्रुप वरती. आहेत आपल्या ह्याच्या लिंक मध्ये असतात ते. आपला ग्रुप आहे ना, त्याच्या लिंक मध्येच असतात ते. ठीक आहे बघते, तुम्हाला फोन करते. नाही मला भेटते तर हा चालेल, लिंक मध्येच आहे बघा, त्यात असतात ते. चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण माताजी. प्रभुजी, आपल्याला मार्क्स मिळालेले आहेत भगवद्गीतेचे, ओपन बुकचे मिळाले आणि ह्याचे नाही मिळाले. श्लोकचे तर माझे आलेच नाही. श्लोकचे ऐका ना माताजी, श्लोकचे आलेत आणि क्लोज बुकचे आलेत, ओपन बुकचे नाही आलेले. ओपन बुक नाही, पण माझे श्लोकचे आलेच नाहीत मार्क्स, फक्त क्लोज बुकचेच आलेत. तुम्ही दिले होते का? हो दिली होती ना. त्यांनी मला विचारलं पण होतं तुमचं नाव सांगा, तर मी पाठवलं होतं ग्रुपवर, पण आता ते कुणी ऍड केलं का नाही ते मला माहिती नाही. मग आता तू कुठे विचारायला लागल? तुमचं नाव मला देऊन ठेवा, मी विचारतो वाटलं ऑफिस मध्ये. हा, माझं नाव रेखा सोमनाथ गाडवे. सुबह कर लेना ना, सुबह आप आओगे ना, सुबह आपको आओगे 8:30 हा, लिहिलं का तुम्ही? रेखा सोमनाथ गाडवे. एक मिनिट. आज कल सुबह 9 बजे आउट करो, बोल रहा हूँ आज ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, तुम्ही श्लोकची परीक्षा दिली, तुमचे मार्क आले नाही म्हणता ना तुम्ही? हा ठीक आहे, मी विचारतो, सांगेल मग उद्या वगैरे. हा विचारा, मी तुम्हाला उद्या परत फोन करेल मग. चालेल. कारण माझे क्लोज बुकचे आलेले आहेत आणि ह्याचे पण आले, हिशोबनिषेधचे पण ओपन हे क्लोज बुकचे आणि ह्याचे आले. ओपन बुक मी नव्हती दिले त्यामुळे जर आहे, पण ह्याचे तिन्ही दिलेले आहेत भगवद्गीतेचे पहिल्या ह्याचे युनिटचे. बरोबर, श्लोक पठणचे नाही आलेले ना आता. हा, श्लोक पठणचे नाही आलेले. त्यांनी मला विचारलं होतं की नाव सांगा, तर मी ग्रुपवर पाठवलं होतं, पण आता ते त्यांना हे झालं का नाही ते नाही माहिती मला. हो ठीक आहे, मी विचारून सांगेल तुम्हाला.
हो हो, त्याचं माझं ह्याचं नाव दीक्षेचं नाव रंगनायिका आहे आणि भौतिक नाव रेखा सोमनाथ गाडवे. चालेल 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 चालेल. हरे हरे हा, दंडवत प्रणाम.